नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्ते शारदे देवी सरस्वती नमोस्तुते वसत्वं मम जिह्वाग्रे सर्व विद्याप्रदायिनी. नमस्कार मंडळी. अथर्वशीर्ष सुरू केलं आणि म्हणता म्हणता आपले 10 खंड पूर्ण झाले अथर्वशीर्षाचे. आणि आज आपण फलश्रुतीकडे वळणार आहोत. फलश्रुती अथर्वशीर्षाची फलश्रुती 3 खंडामध्ये आहे, पण त्या 3 खंडावर 2 व्याख्यानं तरी द्यावी लागतील असा माझा अंदाज आहे. अभ्यास केल्यानंतर असं जाणवलं मला की एका व्याख्यानामध्ये काही फलश्रुती आटपता येणार नाही. मला गुंडाळावी लागेल, म्हणजे ती गुंडाळायची नाही आहे मला. त्याच्यामुळे ती आपल्याला 2 भागामध्ये सांगावी लागेल. तर आज आपण सुरुवात करूया. केतर अथर्वशीर्ष योधिके इथपासून फलश्रुतीला सुरुवात होते. फलश्रुतीचा पहिला खंड आणि अथर्वशीर्षाचे 10 आणि फलश्रुतीचे 3 असे मिळून 13 खंड अथर्वशीर्षाचे होतात. तर आज आपण फलश्रुतीचा हा खंड 2 खंडांचा विचार करूया किंवा एका खंडाचा विचार करूया. मग पुढचे 2 खंड आहेत ते छोटे आहेत, ते एका व्याख्यानामध्ये आपल्याला घेता येतील. अथर्वशीर्षाचा जेव्हा आपण सुरुवातीपासून अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की सकल विद्यांचा दाता जो गणेश, ज्याला आपण गणाधीश गुणाधीश या वेगवेगळ्या नावाने हाका मारतो, त्याची उत्पत्ती स्थिती आणि लय हे सगळं त्याच्यामध्ये सामावलेले आहे. सृष्टीची निर्मिती ही त्याच्याचमुळे झालेली आहे, ज्याने अनेक ब्रह्मांड आपल्या उदरामध्ये धारण केलेली आहेत. आणि जो ओंकाररूपी गणेश समजून घेण्याचा आपण 10 खंडामध्ये प्रयत्न केला, त्या गणेशाला सुरुवातीला वंदन करूया आणि अथर्वशीर्षाच्या फलश्रुतीकडे वळूया. 10 खंडांचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की गणेशाचं हे रूप जे आहे हे अत्यंत व्यापक आहे. किती मोठं आहे आपल्याला सांगता आलं नाही. त्याला सागराची खोली म्हणावं का आकाशाची अथांगता म्हणावं, काही आपल्याला लक्षात आलं नाही की नक्की कोणत्या शब्दात त्याच्या विशाल रूपाचं वर्णन करावं हे कळण्याला आपली मती शेवटी तोकडी पडलेली आहे. आणि अथर्वशीर्ष समजून घेता घेता असं लक्षात आलं की समजायला ते इतकं सोपं नाही आहे. समजायला थोडंसं अवघडही आहे, जाणून घ्यायला अवघड आहे, समजवायलासुद्धा अवघड आहे. आणि तरीही आपण ते चिकाटीने समजून घेण्याचा प्रयत्न केला. पाठ सोडली नाही आपण शेवटपर्यंत आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करत करत आज आपण इथपर्यंत आलो आहोत. त्याची उपासना करायची आहे. आपण सगळे उपासक आहोत, साधक आहोत, भक्त आहोत. जे काही आपल्याला आवडेल ते आपण म्हणून घ्यायला हरकत नाही स्वतःला. आणि म्हणून आपण न कंटाळता अनेक अडचणीमध्ये आल्या, विघ्नमध्ये आली, जागा मिळत नाहीशी झाली, जागा बदलली. मग प्रत्येकजण हिरिरीने पुढे आला आणि म्हणाला चला काही नाही, थांबवायचं नाही हे आणि आपण सुरूच ठेवायचं. आणि मग या घरी नाही तर त्या घरी, त्या घरी नाही तर त्या घरी, कुठेतरी करत 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 आपण शेवटी 10 खंड अभ्यासले. तर ती मात्र एक लक्षात आलं, हे करत असताना माझ्यासुद्धा लक्षात आलं, तुमच्याही लक्षात आलं असेल की हे सगळं करत असताना त्याला अभ्यासाची बैठकीची नितांत गरज आहे. की अभ्यासाची बैठक हवी, त्याशिवाय हे होत नाही. नितांत अभ्यास हवा, चिंतन हवं, त्याच्यावर मनन करायला हवं, विचार करायला हवा आणि गणेशमय पूर्ण होऊन जायला पाहिजे. म्हणजे आपण त्याच्याशी इतकं एकरूप झाल्याशिवाय आपल्याला त्याचं स्वरूप समजून घेणं हे इतकं सोपं नाही. तत्त्वचिंतनात्मक बैठक त्याला असली पाहिजे. नुसतं अथर्वशीर्ष आपण म्हणतो आहोत वर्षानुवर्ष, ते आपल्याला पाठ आहे म्हणून मी अथर्वशीर्ष म्हटलं म्हणजे मला समजलं, इतकं ते सोपं नाही आहे. तर त्याच्यासाठी तनाची आणि मनाचीही आवश्यकता तेवढीच आहे. जेवढं शरीर आपल्याला साथ दिली पाहिजे शरीराने सुद्धा आणि मनाची सुद्धा तेवढीच तयारी असली पाहिजे, तर अथर्वशीर्ष हे समजण्याच्या मार्गावरती आपण सुकर प्रवास करू शकतो. आणि तसंच आवश्यक ती शुचितासुद्धा असली पाहिजे तना मनाची. शरीर स्वच्छ आपण आंघोळीने करतो, साबण लावतो, परफ्यूम लावतो, वेगवेगळं काय काय लावतो आणि शरीर शुद्ध स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, आत्ताच मला दीपाने मोगऱ्याचा गजरा आणून दिलेला आहे. म्हणजे सुगंधी आपण वातावरण निर्माण करू शकतो, पण मनाचं काय? बाह्य वातावरण आपण शुद्ध केलं, सुगंधी केलं, सगळं केलं, पण आतलं मन जर शुद्ध नसेल तर मग काय उपयोग त्याचा? म्हणून अंतर्बाह्य शुचिता ही सुद्धा त्यासाठी अतिशय आवश्यक असते. आणि हे करता करता आपल्या असं लक्षात आलं की हे सगळं गणेशाचं रूप आपल्या चित्ताला अतिशय मोहून गेलं, स्पर्श करून गेलं. आणि मग तो गणेश आपल्या मनाला, ओंकाररूपी गणेश असू दे, वक्रतुंड असू दे, एकदंत असू दे, तो आपल्या मनाला अतिशय भावला. आता अथर्वशीर्षाचा अभ्यास करता करता सुरुवातीला आपण अथर्वशीर्ष ह्या शब्दाचा सुद्धा विचार केला होता. आणि तेव्हा असं लक्षात आलं की हे अथर्वशीर्ष अभ्यासता आपल्या चित्ताची चंचलता कुठेतरी का होईना पण थोडी तरी कमी झाली असावी असा माझा अंदाज आहे. तुमचा काय अनुभव असेल तो तुमचा तुम्हाला माहिती. पण चित्ताची चंचलता जी असते आपली ही थोडीशी त्यामुळे काय होते तर कमी होते. चित्ताची चंचलता नाहीशी होते आणि आपल्याला एक प्रकारची वैचारिक बैठक प्राप्त होते.
म्हणजे विचारांना एक पक्की दिशा मिळते, मन स्थिर होतं, बुद्धी पक्की होते, विचार स्थिर राहतात आणि मनाची चंचलता जी असते, अस्थिरता असते, ही थोडी थोडी कमी व्हायला लागते आणि आपण बुद्धीच्या मार्गाने कुठेतरी प्रवास करायला लागतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट तत्वाने आपण विचार करून त्याच्यावर चिंतन मनन करून आपण मग बुद्धीच्या मार्गाने प्रवास करतो. आणि आपल्याला एक प्रज्ञाचक्षु हा शब्द मी व्याख्यानामध्ये अनेक वेळा वापरला असेल, की आपण गणेश कसा जाणून घ्यायचा, तर नुसत्या डोळ्यांनी जाणून घ्यायचं नाही. डोळ्याने आपण सगळंच बघत असतो हो, पण गणेशाला बघण्यासाठी वेगळं काहीतरी असावं लागतं. मग ते ज्ञानचक्षु असावे लागतात, प्रज्ञाचक्षु असावे लागतात. मग त्या प्रज्ञाचक्षूंच्या साह्याने, ज्ञानचक्षूंच्या साह्याने गणेशाला जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला. आपण उपासकांनी, साधकांनी गणेशाची वेगवेगळ्या प्रकारे आपण साधना केली आणि अद्वैताचा लाभ आपल्याला घ्यावा असं वाटायला लागलं कुठेतरी, की बैठक आपली जी सुरू झाली अथर्वशीर्षाच्या अभ्यासाची, ती हळूहळू त्या ज्ञानमार्गाकडून भक्तिमार्गाकडून असा प्रवास करत 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 आपण अद्वैताचा लाभ घेण्यापर्यंत आपण जाऊन पोचलो. आणि ही असं वाटायला लागतं हेच अथर्वशीर्ष आहे. म्हणून अथर्वशीर्षाचा हाच महिमा आहे की आपण त्यामुळे आपण ह्या प्रवासापर्यंत पोचू शकलो. सुरुवातीला आपण शांतीपाठ बघितला, नंतर स्वस्तिवाचन बघितलं, ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः पासून आपण सुरुवात केली. लक्षात असेल तुमच्या सगळ्यांच्या, तिथपासून आपण सुरुवात केली आणि लक्षात असं आलं की अथर्वशीर्षाच्या ज्या पाठीमागे गणक ऋषींचा किंवा इतर अनेक ऋषींचा सुद्धा किती प्रगल्भ विचार आहे, किती तत्वचिंतनाची त्याला जोड आहे, किती अध्यात्माची बैठक आहे. त्याशिवाय एवढे प्रगल्भ विचार आपल्याला येऊ शकत नाहीत. आणि ते विचार किती शुद्ध आहेत, स्वच्छ स्वरूपाचे आहेत, कुठेही त्यामध्ये भेसळयुक्त प्रकार नाही आहे. अतिशय शुद्ध मनाने, शुद्ध विचाराने हे सुरू झालेलं आहे. आणि त्यासाठी आपण विविध उदाहरणं दिली, विविध दाखले दिले, विविध गोष्टींचा विचार केला, विविध गोष्टींची उदाहरणं देऊन आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून आपल्याला थोडा तरी आशय का होईना समजला असं आपण म्हणू शकतो, की मला थोडं तरी अथर्वशीर्ष म्हणजे काय हे थोडं तरी समजलं. नाहीतर नुसतं वर्षानुवर्ष म्हणून आपल्याला यातलं काहीही समजलेलं नव्हतं. हे प्रामाणिकपणाने आपण प्रत्येकाने कबूल केलेलं आहे की मला अथर्वशीर्ष येत होतं, पण मला यातलं काहीही समजत नव्हतं. पण त्यासाठी आपल्याला एवढे प्रयास करावे लागले आणि तेव्हा आपण थोडंसं अथर्वशीर्ष मला समजतं, समजायला सुरुवात तरी झालेली आहे. आणि आधी मला काही समजत नव्हतं हे मला समजलं, निदान या पायरीपर्यंत तरी आपण येऊन पोचलेलो आहोत. आता फलश्रुतीचे हे 3 खंड आहे आणि सर्वात मोठा मार्ग कुठला असेल तर तो ज्ञानमार्ग. पण तो ज्ञानमार्ग इतका सोपा नाही, म्हणून आपण भक्तिमार्गाने ज्ञानमार्गाचा प्रवास करणार आहोत. आणि त्या भक्तिमार्गातला एक मार्ग म्हणजे उपासना मार्ग, आणि त्या उपासनेतला एक मार्ग म्हणजे अथर्वशीर्ष. त्या मार्गाने आपली वाटचाल सुरू झालेली आहे. या 10 खंडामध्ये गणेशाचं अत्यंत शुद्ध आणि पराकोटीचं असं सात्विक रूप आपण बघितलं. वेगवेगळ्या मार्गाने ते बघितलं, वेगवेगळ्या खंडामध्ये त्याचं वेगवेगळं रूप जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला. कधी तो वाङ्मय स्वरूप दिसला, कधी चिन्मय स्वरूप दिसला, कधी वक्रतुंड स्वरूपामध्ये दिसला, कधी एकदंत स्वरूपामध्ये दिसला. अशी वेगवेगळी नावं आपण त्याला दिलेली आहेत. त्या नावामागच्या कथा आपण बघितलेल्या आहेत. आणि मग गणेशाचं अत्यंत विशाल रूप असं की ते आपल्या हृदयात मावत नाही, इतकं विशाल रूप त्याचं आपण पाहिलं. आणि त्या गणेशाला पुन्हा पुन्हा प्रत्येक खंडामध्ये आपण वंदन करत हळूहळू हळूहळू पुढे जात आहोत. एतदथर्वशीर्षं योधीते स ब्रह्म भूयाय कल्पते. अथर्वशीर्षाचा हा पहिला भाग. आज मला थोडासा खोकला त्रास देणार आहे, कारण गेल्या आठवड्यामध्ये बरं नव्हतं. चालेल थोडंसं. तर जो कोणी अथर्वशीर्ष हे पाठ करेल, एतदथर्वशीर्षं योधीते स ब्रह्म भूयाय कल्पते. हे अथर्वशीर्ष जो कोणी वाचेल, पठण करेल, ऐकेल, मनन करेल, त्याचं चिंतन करेल, त्याला काय होईल ते याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याला ब्रह्मभूतीचा अनुभव येईल, ब्रह्मानुभवाचा अनुभव त्याला येईल, त्याला ब्रह्माची अनुभूती प्राप्त होईल असं गणक ऋषी आपल्याला सांगता आहेत. मग त्याच्यामुळे नक्की काय होईल तर आपला तमोगुण आणि रजोगुण जो आहे हा हळूहळू कमी होईल. याचाच अर्थ काय होईल, सत्वगुण हळूहळू वाढीला लागेल. रजोगुण आणि तमोगुण हळूहळू कमी होतील आणि सत्वगुण वाढीला लागेल. पण तो असा आज आत्ताच रजोगुण कमी झाला आणि सत्वगुण वाढीला लागला इतक्या झटपट होणारी ही कामगिरी नाही आहे. त्याच्यामुळे त्यासाठी सुद्धा आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतील. किंवा आपल्याकडे कुठला सत्वगुण हवा आहे आणि तो वाढीला लागण्यासाठी प्रयत्न तर आपल्याला करायला हवेत आणि ते आपल्याला करायला लागणार आहेत. ते प्रयत्नपूर्वक करायचे आहेत. चित्ताची बुद्धीची धारणा आपली तीव्र अधिक होऊन जाईल आणि त्यासाठी कठोर उपासनाही आवश्यक आहे. नुसतं एकदा अथर्वशीर्ष म्हटलं दिवसातून म्हणजे ही गोष्ट साध्य होत नाही, इतकं ते सोपं नाही आहे. आणि त्यासाठी विवेक आपल्याला जागा ठेवावा लागेल. विवेकाचा चाबूक मनावर अखंड ओढावा लागेल. विवेक
पाहिजे. नुसता विचार करून चालणार नाही. तर विचार आणि विवेक याच्यामध्ये जो फरक मागे मी सांगितलेला होता तो सतत डोक्यामध्ये ठेवावा लागेल की विचार कुठला आणि विवेक कुठला. विवेकाने वागायचं, विचार करून विवेकाने वागायचं. विचारूनी बोले विवंचूनी चाले, असं समर्थ रामदासांनी मनाच्या श्लोकात सांगितलेलं आहे आपल्याला. मग तसा विवेकाचा चाबुका अखंड आपल्याला मनावर ओढत राहावं लागेल. म्हणजे काय होईल त्याच्यामुळे, तर अविवेकाची काजळी दूर होईल आणि स्वच्छ प्रकाश आपल्याला दिसायला लागेल. बुद्धीचा प्रकाश असा स्वच्छ पडेल. पण त्यासाठी मनात येणारे अनेक विचार जे असतील त्यातला नेमका चांगला विचार कुठला हा ग्रहण करावा लागेल आणि त्याप्रमाणे आपल्याला वागावं लागेल. म्हणजे काय होईल, तर विवेकाचा दीप अंतरंगामध्ये सतत जागृत ठेवावा लागेल, जो अविवेकाची काजळी आपली दूर करेल आणि बुद्धीच्या मार्गाने आपल्याला स्वच्छ ज्ञानाचा प्रकाश आपल्याला दिसून त्या मार्गाने आपली वाटचाल करणं आपल्याला सोपं जाईल. अर्थात हे एका दिवसात का एका जन्मातसुद्धा होईल की नाही सांगता येत नाही, कारण इतकं ते सोपं नाही आहे. पण प्रयत्न करायला काय हरकत, ते होणारच नाही असं तर नाही आहे. म्हणजे 100%ची तयारी ठेवायची तेव्हा 90% मिळतील, 90%ची आशा करायची तेव्हा 80% प्राप्त होतील, 50% तर हातात राहतील आपल्या नक्की खात्रीने. त्यामुळे असा प्रयत्न करायला काही हरकत नाही. आणि त्यासाठी एका जन्मात हे होणार नाही, अनेक जन्मांची पुण्याई आपल्याला त्यासाठी उपयोगी पडेल, खर्च करावी लागेल. आणि आपलीच नाही तर आपल्या पूर्वजांची जी पुण्याई असेल आपल्या पाठीमागे त्याचीसुद्धा आपल्याला उपयोग त्याच्यापुढे होईल. कारण सत्वगुणाकडे आपल्याला मुद्दाम जावं लागतं. रजो आणि तमोगुण हे आपल्या अंगात असतातच, ते आणण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत, ते दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. पण सत्वगुण मात्र अंगात मुरण्यासाठी मुद्दाम जाणीवपूर्वक हे प्रयत्न करावे लागतात. सत्वगुणाकडे मनाला वळवावं लागतं, शरीराला वळवावं लागतं, मनाला वळवावं लागतं. मन नको त्या गोष्टींकडे आधी धाव घेतं, तिथून त्याला परावृत्त करून चांगल्या गोष्टींकडे आणायचं आहे. सत्वगुणाकडे त्याला वळवायचं आहे, सत्वगुणांची वाढ करायची आहे. आणि या गोष्टी जाणीवपूर्वक करायला हव्या आहेत. कारण तमोगुण ही विकृती आहे आणि रजोगुण ही प्रकृती आहे आणि सत्वगुण ही संस्कृती आहे. मग संस्कृती साधी गोष्ट आहे. भूक लागल्यानंतर आपण जेवतो, ही काय आहे, प्रकृती आहे. भूक लागल्यावर मी खाते, ही प्रकृती आहे. पण मी खात असताना समोरचा माझ्याकडे कोणीतरी अतिथी आला, तोही उपाशी आहे म्हटल्यानंतर माझ्यातली अर्धी भाकरी मी त्याला देणं हा एक वेगळा भाग आहे. आणि मी उपाशी असताना मी उपाशी राहून सुद्धा दुसऱ्याचं पोट भरण्यासाठी माझ्यातला घासातला पूर्ण घास मी त्याला देणं ही संस्कृती आहे. आता आपण कसली प्रकृती आहे आपली, ती विकृती आहे रजोगुणाची, सत्वगुणाची का तमोगुणाची, ही आपली आपण ओळखायची की आपण अशा वेळेला काय करू. अर्धी भाकरी माझ्यातली मी देईन, कमी उपाशी राहून त्याला अख्खी भाकरी देईन, कमी सगळी एकही भाकरी खाईन, मी त्याला काहीच देणार नाही. हे आपलं आपण ओळखायचं की त्या वेळेला मी कसं वागेन किंवा कसं वागणं योग्य असेल. प्रत्येक वेळेला समोरचा माणूस चांगला असेलच असंही सांगता येत नाही. मग परिस्थितीनुसार माणसाला वागावं लागतं. याच वेळेला माणसाचा गुण कुठला आहे तो लक्षात येतो आपल्याला, तमोगुण, सत्वगुण का रजोगुण तो. त्यामुळे सत्वगुणाची वाढ होणं, सत्वगुणांगी बाळगणं ही संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीनुसार आपण जाणून घ्यायचं आहे. आता प्रश्न असा असतो की फलश्रुती कशासाठी, हे फलस्वरूप का जाणून घ्यायचं, कशासाठी, काय होतं त्यांनी जाणून घेतलं तर. ही फलश्रुती गणक ऋषींनी का सांगितलेली आहे. आता सांगा, कोणतीही गोष्ट जर सांगितली आपल्याला की ही गोष्ट अमुक अमुकसाठी करायची आहे, तर ती का करायची आहे सांगितली आहे, हे कळल्याशिवाय आपण ती करत नाही. हे मी का करू हे सांगावं लागतं. आजकालच्या मुलांना तर प्रत्येक प्रश्न पडलेले असतात की हे का करायचं, त्याला सांगावं लागतं का करायचं. त्याचं उत्तर त्याला जर दिलं नाही तर मुलं ती गोष्ट करत नाही. कालच मी एका ठिकाणी उपनयन संस्काराविषयी व्याख्यान द्यायला गेले होते आणि तिथे तो छोटा मुलगा होता 8 वर्षाचा, त्याची मुंज आहे 8 दिवसांनी. तेव्हा त्याला अनेक प्रश्न पडलेले होते की मुंज काच करायची, मुळात मुंज का करायची, मुंजीत हेच का करायचं, तेच का करायचं, असंच का करायचं, तसंच का करायचं. त्याच्या आईवडिलांनाही बरेच प्रश्न होते. त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचं काम काल माझं होतं आणि ते माझ्या परीने मी देण्याचा चांगला प्रयत्न केला आणि त्यांना तो आवडलेला आहे. आणि आता तो मुलगा एकदम खुश होता, बाबा मुंज कधी करायची माझी, आता लवकरात लवकर. तर ठरलेलीच आहे मुंज, 7 तारखेला अक्षय तृतीयेला त्या मुलाची मुंज आहे. आणि मग त्याला आता कळलं की जानवं का घालायचं, जानव्याची काळजी कशी घ्यायची, हे मी काल त्याला सगळं समजावून सांगितलं त्याच्या पद्धतीने. की जानवं कानाला का लावायचं, त्याला वेगळं कारण सांगितलं, आईवडिलांना वेगळं कारण सांगितलं. पण आता त्याला पटलं, तो म्हणाला मी आता जानवं लावणार कानाला. त्याला पटलं ते सांगितल्यानंतर. म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागचं कारण काय आहे ना, हे मुलांना सांगावं लागतं, त्याशिवाय ते मुलांना पटत नाही. तसं फलश्रुती ही कशासाठी, हे अथर्वशीर्ष का म्हणायचं, त्याचा फायदा काय आहे. आपल्याला जर असं कोणी सांगितलं की अथर्वशीर्ष म्हण, अथर्वशीर्ष म्हटल्याने तुला काहीही फायदा होणार नाही आहे, पण तरी तू रोज म्हणू का आपणही नाही म्हणणार, लहान मुलं राहिली बाजूला.
तू रोज रामरक्षा म्हण संध्याकाळी, तुला काही फायदा होणार नाही पण तरी तू म्हण. नाही म्हण, म्हणू का आपण? नाही म्हणणार. तू सध्या रोज सकाळी 25 पोळ्या कर, मी एकही पोळी त्यातली खाणार नाही. कोण करेल 25 पोळ्या? काय अडलं आहे आपलं एवढं करायचं? मग तसंच आहे फलश्रुती. कशासाठी? फलश्रुती पाठीमागचं कारण काय? फलश्रुती ही का आहे सांगितलेली? का जाणून घ्यायचं फलश्रुती? कारण त्याशिवाय माणसं परमार्थाकडे वळणार नाही. माणूस मुळातच स्वार्थी आहे हो. तो स्वार्थ सोडून परमार्थाच्या मागे लागणं हे फार कठीण आहे. स्वार्थाबरोबर परमार्थ एक वेळ माणूस प्रयत्न करतो. स्वार्थ सोडून परमार्थाकडे माणूस शक्यतो जात नाही, सामान्य माणूस आपल्यासारखा. ते संत महात्मे वेगळे असतात, आपण त्यातले नाही. मग हे मानसशास्त्र आहे एक प्रकारचं, आणि हे ज्यांनी जाणून घेतलं त्यांनी फलश्रुती सांगितली. मग आपल्या सगळ्या संतांनी रचना ज्या केलेल्या आहेत, मग ते कुठलेही असतील, एखादं साधं गणपती स्तोत्र इतकं छोटं, प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम, त्याच्यामध्ये शेवटीसुद्धा फलश्रुती सांगितलेली आहे. 6 महिने म्हटलं तर काय होईल, 3 महिने म्हटलं तर काय होईल, रोज म्हटलं तर काय होईल, हे सांगितलेलं आहे. मग त्यामुळे आपण ते म्हणतो, त्या मोहाने तरी, त्या लोभाने तरी आपण ते म्हणतो, नाहीतर आपण ते म्हणणार नाही. काही ज्याचा फायदा होणार नाही ते आपण म्हणणार नाही. हे तर अगदी निर्विवाद सत्य आहे. म्हणून हे मानसशास्त्र आहे, माणसाचं शास्त्र आहे, माणसाच्या मनाचं शास्त्र आहे. हे पूर्वसुरींनी आपल्या जाणून घेतलं, आणि त्यामुळे प्रत्येक स्तोत्राच्या शेवटी त्यांनी एक फळ सांगितलं आपल्याला, की हे हे केलं तर हे हे मिळेल तुम्हाला. मग इतक्या महिन्यात मिळेल, तितक्या वर्षात मिळेल, 2 वर्ष वाचलं तर हे मिळेल, सातत्याने वाचलं तर हे मिळेल, हवन केलं तर हे मिळेल, पठण केलं तर हे मिळेल, असं त्या स्तोत्राच्या शेवटी आपल्याला सांगितलेलं आहे. की आता त्यायोगे तरी माणूस त्या मार्गाने वळू दे, अशी त्यावेळच्या पूर्वसुरींना आपल्याला असं वाटलं, की असं सांगितल्यानंतर तरी माणूस त्या मार्गाने कमीत कमी काय होईल, वळेल. नाहीतर तो वळणारच नाही, त्या मार्गाला जाणारच नाही. तो म्हणे रे काय मिळणार नाही, याच्यातून कशाला जायचं, काय गरज नाही मला जायची, मी काय जाणार नाही. पण म्हणून तो माणूस मग निदान त्या माणसाने सन्मार्गाने जावं, सत्कृत्य करावं, त्याचा वेळेचा त्याने सदुपयोग करावा, यासाठी पूर्वसुरींनी हे सांगितलेलं आहे. आणि एक प्रकारचं मानसिक समाधान आपल्याला मिळतं, शांतता आपल्याला मिळते. बघा, प्रत्येक वेळेला काय अगदी फळ मिळतंच असं नाही आहे, पण काहीतरी उपासना केली की आपल्या मनाचं समाधान होतं, मनाची तगमग शांत होते, मनाला समाधान मिळतं, एक प्रकारची शांतता मिळते, आणि आपल्याला खूप असा धीर येतो एक प्रकारचा, की एवढं कार्य तरी आपल्याकडून होऊ शकतं. आणि आपण कर्तव्यदक्ष राहतो, की आपल्या कर्तव्यात आपण कुठेही कसूर करता कामा नये. दैनंदिन कामामध्ये आपण लक्षपूर्वक आपण ते केलं पाहिजे. रोज मी एक गोष्ट करायची, रोज मी एक माळ जप करायचा, रोज मी अथर्वशीर्ष म्हणायचं, रोज मी रामरक्षा म्हणायची, काहीतरी आपण ठरवलं आणि एका दिवशी नाही झालं का आपल्याला चुकल्यासारखं होतं ना, वाटतं की अरे आज माझं राहिलं करायचं. त्यांनी काय लगेच फार मोठा बिघाड होतो अशातला भाग नाही, पण आपल्या मनाचं समाधान होतं. दीपाबाई आमच्या रोज शेजारतीला जातात, दिवसात मला वाटतं किती वेळा जातात दीपाती? 2 वेळा का रात्री एकदाच जातात? रात्री एकदाच जातात, मठात जातात त्या. काय त्यांचं नाव आहे तिकडचं? टेंबे स्वामी महाराजांचं मठ, तिथे रोज जातात त्या शेजारतीला रोज. तिथे गेल्याशिवाय त्यांना झोप येत नाही. म्हणजे त्यांना ती इतकी सवय झालेली आहे शरीराला आणि मनाला, की तिथे गेल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. गेलं की खूप शांत वाटतं, समाधानी वाटतं, मन प्रसन्न होतं, आनंद वाटतो, आणि समाधानाने त्या घरी येतात आणि त्यांना शांत झोप लागते. म्हणजे हे काय आहे, हे आपल्याला एक मनाची धारणा झालेली असते, की तिथे गेल्यामुळे मला बरं वाटतं, तिथे गेल्यामुळे माझं मन शांत होतं, नाहीतर आपण अशांत राहतो. मग असं हे सगळं आहे, आणि माणूस तिकडे वळावा, सन्मार्गाने त्याने जावं, कर्तव्यदक्ष राहावं, यासाठी ही फलश्रुती सगळीकडे सांगितलेली असते. अथर्वशीर्षाच्या शेवटीसुद्धा अशीच फलश्रुती सांगितलेली आहे. पण दोषांपासून, विघ्नांपासून, पापांपासून मुक्ती होणार असं अथर्वशीर्षाच्या फलश्रुतीमध्ये सांगितलेली आहे, की तुमच्या हातून तुमच्या कार्यामध्ये जी काही विघ्न येणार असतील ती अथर्वशीर्षामुळे नाहीशी होतील. तुमच्या हातून जी काही नकळत पापं घडलेली असतील त्या पातकापासून तुमची मुक्ती होईल, आणि दोषांपासून तुम्ही मुक्त व्हाल, असंही सांगितलेलं आहे त्या फलश्रुतीमध्ये. पण मात्र हे सगळं करत असताना साधकाचा, उपासकाचा, भक्ताचा भाव जो आहे मनातला, हा मात्र शुद्ध असला पाहिजे. हेही आवर्जून गणकऋषी सांगतायत, की शुद्ध भावाने हे सगळं केलं पाहिजे. प्रत्येक वेळेला अथर्वशीर्ष आज म्हणेल, हां आज मी अथर्वशीर्ष म्हटलं, आता मला आज काय फायदा मिळेल, अशा वृत्तीने ते म्हणू नये. रोजच्या रोज काही असे फायदे दिसत नसतात, आणि ते कधीतरी असे इतके चटकीपट म्हणतात तसं पिहळदनी हो गोरी, इतकं झटपट काही फायदे आपल्याला कुठल्याही गोष्टीचे मिळत नसतात. तर त्या सातत्य लागतं. म्हणून सत्कर्म हे एक सत्कर्म करून काही फायदा होत नाही. तर सत्कर्म, सत्संग, सद्विचार, सदाचार हा सातत्याने पाठपुरावा त्याचा करावा लागतो. तेव्हा कुठे तो सत्वगुण हळूहळू वाढीला लागतो, आणि आपल्याला त्याचा फायदा मिळायला लागतो.
आता गणपती अथर्वशीर्ष हे उपनिषद आहे. सुरुवातीलाच मी सांगितलेलं होतं, अथर्वशीर्ष अथर्व वेदातलं उपनिषद आहे आणि त्याचं अध्ययन पठण जो करतो हा ब्रह्मरूपाला प्राप्त होतो, असं ह्या एतद् अथर्वशीर्ष योधी ते सब ब्रह्म भूयाय कल्पते या एवढ्या चरणाचा हा अर्थ आहे. पुढचं वाक्य आहे, ससर्व विघ्नैर न बाध्यते. तुमचा अथर्व फलश्रुती सगळ्यांची पाठ असेल मला वाटतं. ससर्व विघ्नैर न बाध्यते, उपासकाला विघ्न त्रास देत नाही. अथर्वशीर्षाच्या उपासनेमध्ये कोणती कोणती विघ्न येतात, खंड तिसरा अभ्यासताना आपण सांगितली होती. मी 6-7 विघ्न लाईनीच सांगितली होती की कोणती कोणती विघ्न येऊ शकतात आणि त्यासाठी विघ्न रक्षण रूपखंड असंच त्या तिसऱ्या खंडाचं नाव आहे. आणि कुठल्या दिशेकडून कुठली विघ्न येऊ शकतात आणि त्यासाठी कुठल्या दिशेकडून आपलं रक्षण करणारा कोण आहे तेही सगळं सांगितलं होतं. रक्षण करणारे आपले कसे रक्षण करू शकतात. म्हणून मग अभ्यासाला बसलं ना की लहान मुलांचं जसं असतं ना तसा हा आपला अभ्यास आहे असं समजायचं. लहान मुलांना कसं अभ्यासाला बसलं की शी लागते, शू लागते, तहान लागते, भूक लागते, काहीतरी आठवतं, खेळायची आठवण होते वगैरे वगैरे वगैरे, जी त्यांची विघ्न असतात तशी आपली विघ्न असतात. आपण उपासनेला बसलं की विघ्नांची मालिका समोर येते आणि मग आपलं लक्ष त्याच्यामध्ये लागत नाही. ते लागणंच फार कठीण असतं. एकाग्र चित्त एकतानता होणं हे सगळ्यात कठीण असतं आणि ही विघ्न येतात. मग त्याच्यामध्ये मनात वाईट विचार येतात. पहिले एरवी कधी विचार येत नाहीत हा, पण त्यावेळेला जपमाळ हातात घेतली की डोळे मिटले, सुरू केलं की सुरू काहीतरी एक 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 डोळ्यासमोर यायला लागतं, आठवायला लागतं. नको नको ते विचार मनामध्ये येतात. होतं ना असं, येतात. अगदी दिवसभरात न येणारे विचार त्यावेळेला नेमके मनात येतात. जेव्हा जेव्हा चित्त एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा तेवढे जास्तीत जास्त नको ते विचार आधी मनात येतात. मन चिंतिते वैरीनं चिंती, सगळे विचार त्यावेळेला मनात यायला लागतात. अविचारी साहस कुठेतरी आठवतं, एकदम काहीतरी कोणाचं तरी दुष्टपणा कोणीतरी केलेला असतो, कोणाचा तरी द्रोह असतो, ईर्ष्या असते, असूया असते, मनामध्ये काहीतरी भाव असतात, कोणीतरी काहीतरी टोचून बोललेलं असतं, कोणाला तरी आपण कधीतरी काहीतरी बोललेलं असतो. हे सगळं त्यावेळेला आठवलं जातं. हा कशाचा परिणाम? मन एकाग्र करण्याचा प्रयत्न केला. टी व्ही बघताना या गोष्टी आठवत नाही, ते मन एकाग्र बरोबर होतं तिथे, तेव्हा काहीही व्यत्यय येत नाही मध्ये कुठलाही मालिका बघताना, तेव्हा काही आठवत नाही असतं, बरोबर सगळं लक्ष असतं तिथे लागलेलं. पण देवाचं नाव घ्यायचं ठरवलं की झालं सुरुवात, त्या मालिकांची सुरुवात, विघ्नांची मालिका समोर यायला लागते. मग असं असतं हे सगळं. मग ही विद्यार्थ्याला जेव्हा विद्या प्राप्त करायची असते ना तेव्हा विद्यार्थ्यांचं सुद्धा असंच होतं. इथे बरेचसे शिक्षक आहेत त्यामुळे शिक्षकांना अनुभव असेल त्या गोष्टीचा की विद्यार्थ्यांच्यामध्ये कशी विघ्न येतात आणि विद्यार्थ्याला अभ्यासात लक्ष दे म्हटलं की त्याचं लक्ष दुसरीकडे जातं. त्याला आपल्याला आवाज येत नाही पण त्याला बाहेर उडणाऱ्या कावळ्याचा काव काव आवाज त्याला बरोबर येतो, तेव्हा त्याच वेळेला येतो आणि त्याच्या आधीपासून तो ओरडत असतो तेव्हा येत नाही. तेव्हा त्याला नको त्या कोपऱ्यातलं पट्टीतलं खिडकीतून बाहेरचं काहीतरी दिसत राहतं. वटुणकन जाणारी, खार उडून जाणारी त्याला दिसते, धावणारी दिसते, चिमणी उडणारी दिसते, कावळा फांदीवर बसून काहीतरी करतोय ते दिसतं. लक्ष कुठे असतं? इथे. पण ते नसतं ना, समोर काय असतं तिकडे लक्ष नाही. मग तिकडे अशा गोष्टी या दिसतात. मग असं सगळं आहे. ही सगळी विघ्न सांगितली आहेत. विद्याप्राप्तीतील विघ्न गणक ऋषींनी काय सांगितलेत माहिती आहे तुम्हाला? की द्यूत, अतिपुस्तक शुश्रूषा, ही पण एक वाईट सांगितलेले बरं का. अतिपुस्तक शुश्रूषा, नाटकाची आसक्ती, स्त्रीचा ध्यास, सुस्ती आणि झोप, ही वगैरे वरच्या लेवलची विघ्न आहेत सगळी, पण आहेत. गणक ऋषींनी सांगितलेत म्हणून मी मुद्दाम सांगितली तुम्हाला. आपण आपली साध्या आपल्या विद्यार्थ्यांची आपण बघितली, आपली बघितली, पण ही गणक ऋषींनी सांगितलेली आहेत. नंतर योगाभ्यास करायला गेलं. बरेच जण आजकाल योगाला जातात, सकाळी उठून घरात करतात किंवा बाहेर जातात, योगाच्या क्लासला जातात. त्याच्यामध्ये सुद्धा विघ्न येतात. येत नाही तसं थोडंच आहे, सांगत नाही कोणी काही की आत्ता मला लक्ष नाही आहे माझं तिकडे, पण त्याच्यामध्ये विघ्न कोणती येतात असं गणक ऋषी सांगतात की अति आहार, अतिश्रम, अति बोलणं, कुपोषण, कुसंगत आणि मनाची अस्थिरता, ही सगळी योगाभ्यासात येणारी विघ्न आहेत. आणि मग आपल्याला योग साधता येत नाही. नुसते योगांची नावं आपल्याला माहिती होतात पण बाकी आपला शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या आपण योग साध्य करू शकत नाही. मग अथर्वशीर्षाच्या प्रामाणिक अभ्यासाने या सर्व विघ्नांचा काय होतो? नाश होतो. आणि ससर्व विघ्नैर न बाध्यते, कोणत्याही प्रकारचं विघ्न साधकाला, उपासकाला, भक्ताला बाधत नाही असं गणक ऋषी खात्रीने आपल्याला सांगत आहेत. पण त्यासाठी अथर्वशीर्षाचा प्रामाणिक अभ्यास करायला हवा. आता ससर्व विघ्नैर न बाध्यते, विघ्नांची बाधा झाली नाही म्हणजेच काय होतं पुढे? ससर्वतः सुख मेधते, त्याला सर्व प्रकारच्या
सुखाचा लाभ होतो. विघ्न कोणतंही आलं नाही की सर्व प्रकारचं सुख साधारण लाभलं की नाही माणसाला, तसं एका वाक्यात सांगून टाकलं असतं. सर्व होतं सुख मेधते, त्याला सर्व प्रकारच्या सुखांचा त्याला लाभ होतो, सर्व प्रकारच्या सुखांची प्राप्ती होते. पण ती इतकी सोप्या पद्धतीने होत नाही. त्यासाठी इतकी मनाची चित्ताची एकाग्रता आपल्याला करावी लागते. शरीराची सुद्धा शरीरसुद्धा स्थिर एका जागेवर जास्त वेळ बसत नाही. आपण हातपाय हलवायला लागतात आपल्याला. पुढचं सांगितलेलं आहे सपंच महापापात प्रमुच्यते. महापापात प्रमुच्यते म्हणजे पातकमुक्ती सांगितलेली आहे. पातकांपासून आपण मुक्त होतो. आता पातक म्हणजे पाप. पातकाचा साधा सरळ सोपा अर्थ म्हणजे पाप. मग उपासक पंच महापापात प्रमुच्यते सांगितले. ह्या महापातकं सांगितलेत आणि ती साधीसुद्धी नाहीत आणि 1 2 नाही 5 महापातकांचा नाश होतो असं गणकऋषी सांगते. मग आता साधा आपण बघूया की पाप म्हणजे काय. आपल्याला पाप पुण्य लहान मुलांना सुद्धा कळतं. देवबाप्पा पाप करतो असं लहान मुलं सांगतात किंवा लहान मुलांना मोठी माणसं सांगतात. देवबाप्पा कशाला पाप करेल, पण म्हणताना सगळीकडे असंच म्हटलं जातं की देवबाप्पा पाप करेल. म्हणजे देवबाप्पा नाही पाप करत, पाप आपण करतो आणि मग देवबाप्पा त्याची शिक्षा आपल्याला देतो असं त्या मुलांना सांगायचं असतं. पण मुलांना असं सांगितलं जातं की देवबाप्पा पाप करेल. देवबाप्पा कशाला पाप करतो, देवबाप्पा पाप करायला बसलाय. तो पातकापासून मुक्ती द्यायला बसलेला आहे आपल्याला. तर ईश्वरी नियम जे काही आहे किंवा आपण ईश्वर बाजूला ठेवूया, साधी सृष्टी बघूया आपण. सृष्टीचे काही नियम आहेत आणि त्या सृष्टीच्या नियमाविरुद्ध वागणं किंवा धर्माने शास्त्राने जे काही घालून दिलेलं आहे त्याच्या विरुद्ध वागणं म्हणजे पाप. ही साधी पापाची पुण्याची व्याख्या. किंवा 18 पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम परोपकार पुण्याय पापाय प्रपीडनम. ही साधी सोपी पाप पुण्याची व्याख्या. दुसऱ्याला मदत होईल, दुसऱ्यावर उपकार होतील अशा पद्धतीने वागणं हे पुण्य आहे आणि दुसऱ्याला त्रास होईल अशा पद्धतीने वागणं म्हणजे पाप आहे. ही साधी सोपी पाप पुण्याची व्याख्या. 18 म्हणजे 18 पुराणांमध्ये जे सांगितलं नाही ते एका श्लोकामध्ये पाप आणि पुण्य सांगून महर्षी मोकळे झालेले आहेत. बघा इतके सोपं सांगितलेलं आहे. मग ऋग्वेदामध्ये वरुण नावाची देवता आहे. मी आत्ता 3ऱ्या खंडाचा परत उल्लेख करते. 3ऱ्या खंडामध्ये आपण विविध दिशांकडून माझं रक्षण कर असं म्हटलं व पश्चात पश्चिम दिशेकडून माझं रक्षण कर. त्या पश्चिम दिशेचा लोकपाल मी सांगितलेला होता वरुण हा आहे आणि या वरुण देवतेला आपण अशी प्रार्थना करतो आहोत की माझं पश्चिम दिशेकडून तू रक्षण कर. कारण वरुण ही पश्चिम दिशेची लोकपाल पश्चिम दिशेची देवता आहे आणि त्या देवता ही तिचं काम काय आहे तर ती वरुण देवता जी आहे आपल्या प्रत्येक कृतीला साक्षी असते. आपण असं म्हणतो ना कोणी बघत नाही, हळूच मी काहीतरी केलं की कोणाला दिसणार नाही, लपून छपून केलं किंवा आत्ता घरात कोणी नाही आहे, मला कोण बघतंय, कोणी आत्ता मी रस्त्यावर एकटीच आहे, ओळखीचं कोणी नाही आहे, मी पटकन काहीतरी केलं तर कोणाला कळणार नाही. पण असं होत नाही. आपण मी हात दाखवतो ना तो सगळं बघत असतो. मग तसा वरुणी देवता जी आहे ती वरुण देवता ऋग्वेदातली जी आहे ना तिला हेच काम असतं की ती सर्व साक्षी आहे आपल्या प्रत्येक कृतीला. मग ती कळत नकळत देखत झोपेत जागेपणी जे काही आपण करू त्या प्रत्येक कृतीला ही वरुण देवता साक्षी आहे आणि तिला मानवाची सर्व केलेली कर्मही समजत असतात आणि त्यानुसार ती त्याला योग्य ते शासन देखील करत असते. पाश हा असतो त्याच्या हातामध्ये, तो पाश तो बरोबर टाकून त्याप्रमाणे शासन करत असतो. ही आहे सर्व कर्म समजतात. म्हणून त्या वरुणाची प्रार्थना अशी करायची आहे की हे वरुणा जाणून बुजून कोणीही आम्ही पाप मुद्दाम करत नाही. करतो का आपण जाणून बुजून काही गोष्टी आपण वाईट करतो मुद्दाम, समजून उमजून नाही करत. नकळत काही गोष्टी आपल्या हातून घडतात तर त्यासाठी आपण त्याच्याकडे माफी मागायची की नकळत आमच्या हातून जर काही पापं घडली असतील तर तू आम्हाला क्षमा कर. आणि हे पाप आमचं जे घडतं हे कशामुळे घडतं तर अविवेकामुळे घडतं. मग अशी मी सांगितलं विवेक सतत जागा ठेवायचा आहे. विवेकाचा अंकुश मनावर सतत ठेवायचा, विवेकाचा चाबूक हातामध्ये धरूनच ठेवायचा आहे अविवेकाची काजळी दूर करण्यासाठी. मग अविवेकामुळे पापं आमच्या हातून घडत आहेत तर त्यासाठी ती घडू नयेत यासाठी आम्हाला तू त्यास तशी बुद्धी दे आणि आमच्याकडून सत्कर्म करून घे. पाप करून घेऊ नकोस तर पुण्यकर्म आमच्या हातून तू करून घे. समजायला थोडं कठीण जात आहे का नाही ना? तर आता गणक ऋषींनी जी महापापं सांगितलेली आहे ती महापापं मी सांगते कोणती कोणती सांगितली. ती स्थेय म्हणजे चोरी, गुरुपत्नीची व्यभिचार. गुरुपत्नी मातेसमान मानावी असं सांगितलेलं आहे पण तरीसुद्धा काही ठिकाणी असे गोष्टी घडलेल्या दिसतात म्हणून गुरुपत्नीची व्यभिचार. नंतर भ्रूण हत्या म्हणजे सर्व स्पष्टीकरण करण्याची काही आवश्यकता नाही आहे. सुरापानं आणि दुष्कर्मांचं पुन्हा पुन्हा केलेलं आचरण ही गणक ऋषींनी सांगितलेली महापापं आहेत. आपल्याला एकदा जर कळलं ही गोष्ट वाईट आहे आणि तरी ती आपण पुन्हा पुन्हा करत राहिलो तर ते पाप होतं.
मला जोपर्यंत माहीत नाही आहे की ही गोष्ट केल्याने काहीतरी वाईट परिणाम घडतो आहे आणि माझ्या हातून ती घडली, तर ती जाणून बुजून मी केलेली नाही आहे. पण एकदा माझ्या लक्षात आलं की ही घटना घडल्यामुळे वाईट परिणाम होत आहेत, तर ती पुन्हा पुन्हा माझ्या हातून जर ती गोष्ट तशीच घडत राहिली, मी करत राहिले मुद्दाम जाणीवपूर्वक, तर ते पातक होतं. साधं पातक नाही, महापातक असं गणक ऋषी म्हणत आहेत. सपंच महापापात प्रमुच्यते. तर तो महापापांपासून त्याची सुटका होते, मुक्त होतो, असं गणक ऋषी सांगत आहेत. एखाद्याची वस्तू प्रत्यक्ष किंवा मनाने घेणे. त्या दिवशी मी एका ठिकाणी गेले होते आणि मस्त अशी कुंडी, आणि कुंडीत इतकी छान गुलाबाची फुलं आली होती. क्षणभर माझ्या मनात असा विचार आला की अरे, असं झाड माझ्या घरात नाही ना, ह्या अशी कुंडीने माझ्या घरात काही अशी गुलाबाची फुलं काही कधी येत नाही. लावलंय मी गुलाब, पण फूल काही आलं नाही. असं अशी कुंडी माझ्या घरात हवी, माझ्या गुलाबाला अशी फुलं यायला हवी. झालं, ही माझ्या मनाची चोरी झाली ना. मी मनाने तिची कुंडी, तिची ती आलेली फुलं ही मनाने चोरली. माझी चोरी झाली मनाची, पाप झालं माझ्या हातून. पण मी वाईट हेतूने केलं का? ते नाही केलं. म्हणजे मला तिची कुंडी उचलून न्यावी असं नाही मला वाटलं, मी तिची वस्तू उचलून नाही नेली, पण मनाने मी काय केलं की तिची वस्तू ही मनाने माझी व्हावी असं मला क्षणभर वाटलं. आणि म्हणून माझ्या मनात तसा विचार आला की क्षणभर ही वस्तू अशी माझ्या घरात मला हवी होती आणि ती माझ्या घरात अशी वस्तू नाही आहे. म्हणजे क्षणभर मनाने मी ती सोयी केली. मनाने मी क्षणभर केली. अशा आपल्याला अनेक वस्तू अनेक ठिकाणी दिसतात की ज्या आपल्या नसतात, पण त्या आपल्याला तशा हव्या असं वाटतं. अनेक वेळेला असं होतं, एखाद्याची साडीसुद्धा आपल्याला आवडते आणि असं वाटतं ही साडी माझ्या गळ्यात अशी नाही आहे साडी ना, हा कलर किती गोड आहे हिचा, माझ्याकडे हा कलर नाही आहे, माझ्याकडे हा कलर नाही आहे, हा कलरवर हे डिझाईन नाही आहे, मला अशी साडी हवी. म्हणजे मनाने आपण ती साडी आपण मनातल्या मनात आपण नेसूनसुद्धा मोकळे होतो मनातल्या मनात. आणि मला ही साडी कशी दिसेल, नाही हिच्या इतकी छान नाही मला दिसणार, पण चालेल, अगदीच काय वाईट नाही दिसणार मला, असं म्हणून आपण ती साडी मनात नेसूनसुद्धा मोकळे होतो. की एखाद्याच्या घरातली वस्तू बघितली की आपल्याला वाटतं ही वस्तू माझ्या घरात हवी. ही मनाने केलेली चोरी आहे. म्हणजे एखाद्याची वस्तू प्रत्यक्ष आपण उचलून घेत नाही, एवढे काय आपण चोरी करणारे अट्टल नाही, गुन्हेगार नाही आपण. ही वस्तू माझ्याकडे नाही, मी जाता जाता ही वस्तू घेऊन गेले माझ्या घरी, असं आपण कधीच करत नाही, कोणाचंच करत नाही. पण ही मनाने तर आपण चोरी करतो ना एखाद्याची वस्तू, अशी अनेक वेळा करतो. आणि एकदा नाही, एखाद्याचा पदार्थसुद्धा, एखादी बाई सुगरण असते, पदार्थ इतका छान करते तो ना की आपण 100 वेळा केला तरी तिच्यासारखा तो आपला होत नाही. वाटतं आपल्याला मला नाही जमलं बाबा, मी किती वेळा केला, तिला रेसिपी विचारून घेतली, तिचं प्रमाण घेतलं, सगळं काही घेतलं, पण तिच्यासारखं काही मला जमलं नाही. तिच्यासारखे मोदक काही मला आले नाही, तिच्यासारखा ढोकळा मला जमला नाही, तिच्यासारखा लाडू मला जमला नाही, तिच्यासारखा चिवडा माझा होत नाही. असं अनेक गोष्टी अशा होतात. आणि मग तिच्याकडे गेल्यावर तो बघितला की तो आपल्याला मोह होतो, की झाली चोरी आपली मनाने. अशी ही आहे. तर एखाद्याची वस्तू मनाने घेणे म्हणजे चौर्य, त्याला चांगला शब्द वापरलेला आहे गणक ऋषींनी. कारण नसताना हिंसा किंवा हत्या करणे. बघा, आपल्या घरात झुरळ आलं समजा, ते तसं काय आपल्याला त्रास देतं का हो? नाही देत. पण आपण त्याला ठेवतो का तसं? अपायकारक असतं. म्हणजे प्रत्यक्ष ते आपल्याला येऊन आपल्या अंगावर चावतंय का वगैरे असं काही म्हणता येणार नाही, पण आपल्याला ते नाही आवडत घरात आलेलं, म्हणजे आपण त्याची हत्या करतो की नाही? करतो. किमान त्याला ढकलून बाहेर तरी टाकून देतो. मग त्याचं काय भलं बुरं तिकडे व्हायचं ते होऊ दे, आपल्या हातून त्याला मारण्याचं पाप नको असं आपण मनातल्या मनात म्हणतो. आणि नाही इलाज असेल तर आपण त्याला मारतो सुद्धा. मुंगी दिसली, लाल मुंगी कुठे दिसली की आपण पटकन हाताने मारून मोकळे होतो की नाही? डास बसला हातावर तर आपण त्याला फटका मारून त्याला मारण्याचा प्रयत्न करतो की नाही? म्हणजे ही हत्या आहे. आता ती चांगल्या हेतूने केली, वाईट हेतूने केली, जाणून बुजून केली, त्रासदायक तो प्राणी आहे म्हणून केली, का तो उपद्रवी आहे म्हणून केली, का निरुपद्रवी म्हणून आहे केली, तो भागच वेगळा. पण हत्या ती हत्या ना शेवटी. काही झालं तरी हत्या ती हत्या आहे, काही झालं तरी. मग तू किंवा मी, मग डास एखाद्याने मला डेंग्यू होणार, किंवा तू जगतो किंवा मी जगणार, मग नॅचरली मी मारणार. बरोबर आहे ना, मी कुठे नाही म्हणते. मग तेच होतं, पण ती हत्या झालीच ना शेवटी, असं मला म्हणायचं. हत्या ती हत्या. तुम्ही चांगल्या हेतूने केलीत की मला डेंग्यू होऊ नये, मलेरिया होऊ नये म्हणून मी डास मारला, हे अगदी बरोबर आहे. पण मारण्याची कृती झाली ती तशीच झाली की नाही? म्हणजे ही हत्या झाली. मग ती कळत न कळत असेल. मी चालताना चपलेखाली माझ्या किडा मुंगी चिरडली, मला कळली सुद्धा नाही, पण चिरडली की नाही? हत्या झाली की नाही? मग ती पातक माझ्या हातून घडलंच आहे, त्याला त्याची शिक्षा आपल्यालाही भोगायला पाहिजेच. मग
असं आहे. एखाद्याची वस्तू प्रत्यक्ष घेणे, मनाने घेणे, कारण नसताना हिंसा, हत्या करणे, काही वेळेला कारण असताना उपद्रवी प्राणी आहे तर आपण त्याला मारतो. काही लोकांना बघा जाता जाता उगाच एखाद्या प्राण्याला मारायची सवय असते. कशाला? नको ना मारू, काय बिघडलं? तो चाललाय त्याच्या वाटेने, तो चाललाय आपल्या वाटेने, आपण जावं, कशाला त्याला मारावं? पण नाही, कुठेतरी त्याच्या खुड्या काढायच्या, त्याला काठीच मारायची, त्याला दगडच मारायचा, असते सवय अशी. मग ते तरी निदान करू नये ना आपण. तो काय आपल्याला त्रास देतोय का? नाही. शिवाय परदारागमन करण्याच्याविषयी अधिक स्पष्ट बोलायची काही गरज नाही आहे. आपण सगळी मोठी समंजस माणसं आहोत, त्याच्यामुळे मी काही त्याच्यावर बोलत नाही. तर ही कायिक पातकं सांगितलेली आहेत, म्हणजे शरीराने केलेली पाप. चोरी करणं, मनाने चोरी करणं, हाताने चोरी करणं, प्रत्यक्ष वस्तू उचलून देणं, हे कायिक पाप आहे, म्हणजे हाताने जाणून बुजून केलेलं पाप आहे. नंतर कठोरपणा आहे, खोटेपणा आहे, दुष्टपणा आहे, असंबद्ध बडबड. काही लोकांना नको इतकी बडबड करायची सवय असते. दुसऱ्याला आपल्या बडबडीचा त्रास होईल हा विचारसुद्धा कोणीही करत नाही. आपलं बोलणं दुसऱ्याला आवडतंय का नाही आवडत याचाही विचार करायचा नाही. तोंडाची टकळी अखंड चालू, तोच विषय पुन्हा पुन्हा बोलायचा. दुसरा ऐकतोय न ऐकतोय, त्याला आवडतोय न आवडतोय, काय त्याचा फायदा आहे त्याच्यातून नाही फायदा, तरीसुद्धा बडबड करायची. याला असंबद्ध बडबड असं म्हणतात. ही वाचिक पापं सांगितलेली आहेत. वाचिक पातकं म्हणजे वाचेने करायची पापं अशी सांगितलेली आहेत. नंतर काही आणखीन मानसिक पापं सांगितलेली आहेत. त्याच्यामध्ये दुसऱ्याच्या द्रव्यावर डोळा ठेवणं. आपण नाही ठेवत, आपण असं पातक कधीच करत नाही. आपण सगळी सज्जन माणसं आहोत एकदम, त्याच्यामुळे आपण असं करत नाही. आपण दुसऱ्याच्या द्रव्यावर डोळा ठेवत नाही. पण दुसऱ्याच्या द्रव्यावर डोळा ठेवायचं, दुसऱ्याचं अनिष्ट चिंतायचं, तेही आपण कधी चिंतत नाही. आणि खोटा अभिनिवेश दाखवायचा. काही अंगात पराक्रम नसताना मी हे करीन, मी ते करीन, मी असं केलं आणि तसं केलं, बढाया मारण्याची एखाद्याला सवय असते. करायचं नाही काही, पण केलं असं सांगायचं, याचं काही गरज नसते, तेव्हा तसं करू नये. ही मानसिक पातकं अशी सांगितलेली आहेत. त्याची वेगवेगळ्या प्रकारची पातकं गणकऋषी आपल्याला सांगता आहेत. तर अशी कर्म करत गेलं की पातकांचा संचय होत जातो आणि पातकं घडतात. आणि मग या पापामुळे काय होतं तर शेवटी क्लेश होतात. मनाला होतात, शरीराला होतात, दुसऱ्याला होतात, स्वतःला सुद्धा होतात. आणि मग त्याच्यामुळे मग मनाला क्लेश झाले, दुःख झालं की आधी मी मागे सांगितलं होतं आधी आणि व्याधीमध्ये, की आधी कुठे होते? आधी म्हणजे मानसिक रोग आणि व्याधी म्हणजे शारीरिक रोग. तर आधी मनाला काहीतरी होतं आणि मग शरीराला त्याचा त्रास होतो. म्हणजे आधी मानसिक रोग होतो म्हणून तिचं नाव आधी आणि नंतर तिचं नाव व्याधी. मग तशी ही जी आहेत ही अशी होतात त्याच्यामुळे. आणि मग आधी मनाला त्रास होतो आणि मनाला त्रास झाला की मग शरीराला सुद्धा त्रास होतो. आणि मग त्याच्यातून शेवटी नरकवास होत अधोगतीला माणसं जातात, ती त्याच्यामुळे जातात. त्याला मूळ कारण ही पातकं आहेत असं गणकऋषी आपल्याला सांगतायत. आता पाप आज घडलं पाप की लगेच त्याचं फळ मिळतं असं नाही आहे. काही पातकांची फळं जी असतात ना ही आपल्याला पुढच्या जन्मीसुद्धा भोगावी लागतात. लगेच आजच पातक झालं की आजच त्याचं वाईट फळ मिळालं असं होत नाही. त्यामुळे आपल्याला एवढं करून काही होत नाही, मी इतकं केलं काय सुद्धा झालं नाही, काही होत नाही, अशा बढाया मारणारे लोक असतात. काही होत नाही असं म्हणतात, पण ते त्या क्षणाला होत नाही, पण ते नंतर कधीतरी भोगावं लागतं. तेव्हा आठवत नाही आपण काय केलेलं असतं ते, तेव्हा आठवत नाही काय कुठल्या पापाचं फळ काय होतं हे तेव्हा आठवत नाही. भीष्माचार्य शरपंजरी अवस्थेमध्ये पडलेले होते. मलाही अशी अवस्था का? त्यांनी काय पातक केलं होतं का एवढं मोठं? नाही. असं जेव्हा विचारलं त्या भगवंतांनी त्यांना 48 जन्म मागे नेलं. आणि 48 जन्म मागे नेऊन तेव्हा त्यांनी सांगितलं की तू एका सरड्याला बाण मारलेला होतास आणि तो सरडा काट्यांवरती पडलेला होता आणि त्याच्या शरीराला ज्या यातना झाल्या त्या तुझ्यामुळे झाल्या, त्या तुला आता भोगाव्या लागतात. भोग 48 जन्मानंतर त्याला भगवंतांनी त्याला 48 जन्म मागे नेऊन त्याची कृतीची आठवण करून दिली आणि म्हणून तुला हे आता असं शरपंजरी अवस्थेमध्ये पडावं लागतंय असं सांगितलेलं होतं भगवंतांनी. म्हणजे किती जन्मानंतर सुद्धा कधी कधी आपल्याला ती पातकं भोगावी लागतात आणि मग पुण्यही भोगावं लागतं तसं. मग तेव्हाच आपण असं म्हणतो का? तेव्हा आपण असा विचार नाही करत की अरे एवढं फळ मला अचानक चांगलं काय केलं होतं मी, एवढं चांगलं तर मी काहीच केलं नाही, तरी मला असं फळ का? तेव्हा भगवंताला विचारायला जात नाही आपण की एवढं चांगलं फळ मला का दिलंस म्हणून. पण वाईट केल्यावर मात्र ते वाईट आठवत नसतं आपल्याला, कारण ते कधीच्या काळी कधीतरी जुनं पुराणं मागच्या जन्मात त्याच्या मागच्या घडलेलं असतं, ते आठवत नाही. मग तेव्हा मग तसं आहे, ताबडतोब ते फळ पापाचं मिळत नाही. ते हळूहळू मिळतं, कालांतराने मिळतं, पुढच्या जन्मामध्ये मिळतं, कधी कधी 6 महिन्यांनी, कधी वर्षांनी. मग फलश्रुतीमध्ये असं दिलेलं असतं षण्मासातलं भेद वगैरे असं केलं तर 6 महिन्यात फळ मिळेल, तसं केलं तर वर्षात मिळेल, असं केलं तर पुढच्या जन्मी मिळेल आणि असं केलं तर ताबडतोब मिळेल असं फलश्रुतीमध्ये म्हणून सांगितलेलं असतं.
आणि पातक केल्यानंतर त्याचं फळ जो पातक करतो त्यालाच भोगावं लागतं असंही नाही, त्याच्या पुढच्या 3-5 पिढ्यांना सुद्धा ते भोगावं लागतं. मग कधीतरी आजोबाने कुठली तरी चांगली गोष्ट केलेली असते आणि त्याचं फळ नातवाला मिळून जातं. कधीतरी कुठेतरी इस्टेट घेतलेली असते ना आजोबांनी, ती माहितीही नसते आणि वारसा हक्काने नातवाला ती एकदम मिळून जाते. आजोबा आंबे लावतात, झाड लावतात, निघून जातात आणि नातू आयता बसून फळं खातो. ते काय आहे मग? हे तेच आहे ना. हे खरोखर फळं म्हणजे आंब्याची फळंच खातो ना तो. तेव्हा त्याने काही केलेलं नसतं, झाड लावलेलं नाही, पाणी घातलेलं नाही, जमिनीला काही केलं नाही, राखण केली नाही, काहीसुद्धा केलेलं नसतं. अशी एखादी इस्टेटीचं घबाडसुद्धा एखाद्याला पटकन मिळून जातं आजोबांचं नातवाला. मग 3-3, 5-5 पिढ्यांपर्यंत अशी पातकांची फळं भोगावी लागतात. म्हणून आम्हाला काही होत नाही म्हणून खुशारक्या मारून काही फायदा नसतो. ते आपल्या पुढच्या मुलांना सुद्धा ते भोगावं लागतं कधी कधी. इतकंच नाही तर प्रजेचं पाप राजाला भोगावं लागतं, राजाचं पाप प्रजेला भोगावं लागतं. आपल्याला माहिती आहे, निवडणुका आत्ताच झालेल्या आहेत 2 दिवसापूर्वी. तेव्हा कोणाची पातकं कशी आता ती येतील बाहेर, ती कळेल थोड्या दिवसांनी. पुढच्या महिन्यापर्यंत रिझल्ट लागेल आणि मग दिसेल काय काय झालेलं आहे ते. मग तसं राजेचं आणि प्रजाचं सुद्धा असतं, तसं शिष्याचं आणि गुरुचं सुद्धा असतं. शिष्याचं पाप पुण्य हे गुरुला मिळून जातं, तर गुरुचं पाप पुण्य हे शिष्याला मिळून जातं. शिष्याला त्याचा फायदा झाल्याशिवाय राहत नाही. यजमान आणि पुरोहित असतात, आपल्याकडे पूजा सांगायला गुरुजी येतात. त्यांनी जर व्यवस्थित काम केलं आपल्याकडे येऊन तर त्याचं फळ आपल्याला मिळतं. आणि त्यांनी जर नाही तसं काम केलं चांगलं तर त्याची वाईट फळंसुद्धा आपल्याला भोगावी लागतात. आणि आपण नाही चांगलं काम केलं तर आपली यजमानांची फळं, ती पातकांची फळं गुरुजींनासुद्धा भोगावी लागतात. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून एकमेकांशी वागताना सुद्धा आपण चांगल्या गोष्टी लक्षात ठेवून एकमेकांशी वागताना चांगल्या पद्धतीने व्यवहार करून चांगल्या मनाने, चांगल्या शरीराने, चांगल्या भावनेने, चांगल्या बुद्धीने सगळे व्यवहार केले पाहिजेत. म्हणजे असं पापपुण्याचा हिशोब पुढे 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 द्यावा लागत नाही, असं गणकऋषींना त्याच्यातून सांगायचं आहे. आणि प्रत्यक्ष पाप करावं लागतं असं नाही आहे. तर पापी माणसांच्या सहवासामध्ये आल्यानंतर सुद्धा पाप संक्रमित होतो, तसं पुण्यसुद्धा संक्रमित होतं. नुसतं पापच संक्रमित होतं असं नाही. म्हणून मग आपण कोणाच्या सहवासात राहावं? पुण्यवान माणसांच्या सहवासात राहावं, पापी माणसांच्या सहवासात राहू नये. म्हणून आपल्याकडे पद्धत असते, कोणाबरोबर तरी संगतीला राहू नये, कोणाच्या तरी पंक्तीला जेवू नये, कोणाच्या तरी बरोबर प्रवास करू नये, कोणाच्या तरी बरोबर संभाषण करू नये, कोणी कोणाची संभाषण करावं करू नये, कोणाच्या बरोबर प्रवास करावा, कोणाच्या बरोबर एका आसनावर बसावं, कोणाच्या बरोबर एका आसनावर शयन करावं, कोणाच्या बरोबर एका आसनावर भोजनाला बसावं. यासंबंधी आपल्याकडे नियम आहेत. मी प्रत्येकाला बसायला पाठ असायचा बघा, वेगळा पाठ असायचा. म्हणजे एक आसन होत नाही ते. आता आपण बैठक घालतो आणि बसतो ना, तर आसन एकच झालं. आता एका आसनावर आपण इथे सगळेजण समजा बसलेलो आहोत. मग काय होतं, एका आसनावर बसल्यामुळे पाप पुण्य एकमेकाला संक्रमित होतं. म्हणून एका आसनावर बसू नये असं सांगितलेलं आहे. एका आसनावर शयन करू नये. एक मोठी सतरंजी घालून आपण सगळेजण कधी कधी सामुदायिक एकत्र आलो की आपण असं होतं, असं झोपतो. तर तसं म्हणून प्रत्येकाची पूर्वी बघा अंथरुणाची अशी एक वळकटी असायची प्रत्येकाची, आणि ती वेगळी घातलेली असायची. आजीची वेगळी, आईची वेगळी, आणि मग ती आई तिकडे एक नातू झोपलाय, दुसरं नातवंड झोपलाय, अशी प्रत्येकाची वेगळं अंथरुण असायचं. आणि त्याचं त्याने घालायचं, त्याचं त्याने गुंडाळून ठेवायचं, झालं की उचलून ठेवायचं. अशी पद्धत होती पूर्वी. प्रत्येकाला जेवायला बसायला पाठ वेगळा असायचा. हे त्याच्यासाठी आहे केलेलं. गुरु शिष्य जेव्हा शिष्य अध्ययनाला बसतात तेव्हा प्रत्येकाचं आसन वेगळं असतं. एका आसनावर बसू नये असं सांगितलेलं आहे. ते याच्यासाठी सांगितलेलं आहे की पाप पुण्य हे संक्रमित होतं म्हणून, आणि त्याची फळंही एकमेकाला अशी भोगावी लागतात. म्हणून या गोष्टी टाळाव्यात. नंतर अज्ञानामुळे काही वेळेला पाप घडून जातं. अज्ञानाने म्हणजे मुद्दाम आपण जाणून बुजून करत नाही, पण अज्ञानामुळे घडतं. मग अशा वेळेला काय करायचं? आपल्याला कळलं मी मुद्दाम नाही केलं तर त्याचा जाहीर उच्चार करून मोकळं व्हायचं की अरे माझ्या हातूने असं घडलं, असं सांगून मोकळं व्हावं. आपण काय भिडे खातर ते सांगत नाही आणि आपण लपवून ठेवतो. तर तसं नको. गणकऋषी असं म्हणतात की तुम्ही त्याचा जाहीर उच्चार करा, म्हणजे त्या पातकापासून तुमची मुक्ती झाली. म्हणजे हा त्याच्यावरचा एक उपाय आहे. पश्चात्ताप झालाय तुम्हाला, तो जाहीर मोकळा करून टाका. पश्चात्ताप झालाय तुम्हाला, जाहीर सांगा सगळ्यांना. म्हणजे काय रस्त्यावर बरोबर सांगायची गरज नाही आहे, पण आपल्या हातून चूक झाली तर आपण चूक झाली आहे म्हणायला माणसांना नाही आवडत.
की माझं चुकलं सॉरी. असं, हां, असं नाही म्हणत माणसं पटकन. तर ते आपल्या हातून चूक झाली, आपल्याला आधी नाही कळलं, चूक करताना नाही कळलं, पण झाल्यावर कळलं ना, तर सांगून मोकळं व्हा, माझं चुकलं, माझ्या हातून हे चूक झाली, जाहीर करा, कबूल करा, त्याच्यातून तुमची मुक्ती होऊ शकते, असं अथर्व शीर्षातले आपल्याला गणक ऋषी सांगता आहे. पण त्याच्यामुळे काय होतं, प्रायश्चित्त घेतल्यानंतर मग आपण प्रायश्चित्त घेऊन मोकळे झालो की आपल्या मनाने आपण त्याचा विचार करायला लागतो, त्याच्यावर चिंतन करायला लागतो, त्याच्यावर मनन करायला लागतो, त्याचा अभ्यास करायला लागतो, आणि मग आपलं मन सांगून मोकळं झालं ना की आपलं चित्त शुद्ध होऊन जातं. मग मनामध्ये त्याच्याविषयी काही वाईट राहत नाही, दुसऱ्याच्या मनामध्ये पण राहत नाही. करेक्ट. मी म्हटलं अरुणाला, अरुणा माझं चुकलं, मी तुला असं बोलायला नको होतं हो. आई की माझं मन साफ झालं, पण मी म्हटलं नाहीये तुला, माझ्या मनात खूप आहे पण मी म्हटलं नाही, तोपर्यंत ते माझ्या मनाला खात राहतं, पण मी म्हणून मोकळं होत. पण तो तेवढा मोठेपणा सुद्धा आपण कधी कधी दाखवत नाही, आपल्याला ते कबूल करायची इच्छा होत नाही. तर असं करू नये. म्हणजे चित्तशुद्धी होते, वाईट वासना जी असते, वाईट इच्छा जी असते ही आपल्या मनातली नष्ट होते आणि आपल्या इंद्रियांचा त्याच्यातून जय होतो, विवेकबुद्धी जागृत होते. मी नेहमी म्हणते विवेक जागा ठेवला पाहिजे माणसाने नेहमी. पुढचं आहे सायम, सांगावं तेवढं थोडं आहे म्हणून आता पुढचा मुद्दा घेते. सायम धियानो दिवसकृतं पापं नाशयति, प्रातर्धियानो रात्रिकृतं पापं नाशयति, सायं प्रातः प्रयुञ्जानो अपापो भवति, सर्वत्राधियानो पविघ्नो भवति, असं गणक ऋषी आपल्याला पुढे सांगतायत. म्हणजे काय, तर अथर्वशीर्षाचं पठण केव्हा करावं. आता प्रश्न असा पडला, अथर्वशीर्ष मला येते, मला सगळं पाठ येतं, माझं पाठ झालं, मला आता काय कोणाची मार्गदर्शनाची गरज नाही आहे, मला पुढे पुस्तक लागत नाही, काही लागत नाही, मला छान सगळं म्हणता येतं. पण मला प्रश्न पडला आहे, मी केव्हा म्हणू अथर्वशीर्ष? सकाळी म्हणू, दुपारी म्हणू, संध्याकाळी म्हणू, का रात्री झोपताना म्हणू, का कधी म्हणू? गणक ऋषींनी त्यालाही उत्तर दिलेलं आहे. केव्हा अथर्वशीर्ष म्हटलं तर काय होईल, अथर्वशीर्षाचं पठण केव्हा करू, दिवसा करू का रात्री करू, संध्याकाळी करू का सकाळी आंघोळ झाल्यावर करू का आंघोळ करता करता करू, प्रश्न पडला मोठा. तर गणक ऋषी असं सांगतात की संध्याकाळी जर तुम्ही अथर्वशीर्ष पठण केलं, सायमधियानो दिवसकृतं पापं नाशयति, तर दिवसभरात घडलेली जी काही पापं असतील त्यांचा नाश होईल. संध्याकाळी म्हटलं तर, सकाळी म्हटलं तर काय होईल, रात्रभर जी घातून पापं घडलेली असतील संध्याकाळपासून रात्रीपर्यंत, सकाळपर्यंत त्या पापांचा नाश होईल. म्हणजे मी पाप, छान उपाय आहे, दिवसभर पापं करायची, संध्याकाळी एकदा अथर्वशीर्ष म्हणायचं, 3 मिनटं लागतात. सोपं आहे की नाही? पाप करायला मोकळे परत, रात्रीभर पाप करायला हरकत नाही, सकाळी उठलं की एकदा अथर्वशीर्ष म्हटलं की संपलं, पापांचा नाश झाला. असं अजिबात नाही आहे. नकळत जी पापं घडतात, मग अशी मी सांगितलं, चालताना माझ्या पायाखाली किडामुंगी चिरडली गेली, हे नकळत घडलेलं पाप आहे. अशा नकळत घडलेल्या, अजाणतेपणाने केलेल्या पापांचा नाश होतो, असं गणक ऋषी सांगतायत. जाणून बुजून केलेल्या पापांचा नाश तुम्ही दिवसभर अथर्वशीर्ष म्हटलं तरी होणार नाही, हे गणक ऋषी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतायत. सकाळी आणि सायंकाळी जर अथर्वशीर्ष म्हटलं आपण तर माणूस निष्पाप होतो, म्हणजे पूर्णपणे त्याचा पापांचा नाश होतो, दिवसभर केलेल्या पापांचा नाश होतो असं सांगतायत. मुद्दाम केलेल्या पापांचा मात्र नाश होत नाही. आणि हे म्हणताना अतिशय श्रद्धायुक्त अंतःकरणाने अथर्वशीर्ष म्हणायला हवं. नुसतं बरोबर भाई माझ्यातून पाप घडलं, चला अथर्वशीर्ष म्हणून टाकते एकदा, म्हणजे पाप नाहीसं होईल, अशा भावनेनी ते म्हणायचं नाही. तर श्रद्धायुक्त अंतःकरणाने अतिशय मनापासून आणि माझ्या हातून नकळत पाप घडलेलं आहे याची जाणीव मनामध्ये प्रामाणिकपणाने करून अथर्वशीर्ष म्हटलं तर मनुष्याच्या पापांचा नाश होतो आणि उपासक अतिशय चांगल्या पद्धतीने निष्पाप होतो, त्याचं मन शुद्ध होतं, भावना शुद्ध होते आणि गणक ऋषी म्हणतात तसं गणपतीची कृपा त्याला लाभते, असं गणक ऋषी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतायत. पुढे सांगतायत ते धर्मार्थ काममोक्षंच विंदती. धर्मार्थ काम मोक्ष 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत. 4 पुरुषार्थांचा लाभ तुम्हाला होतो, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मोक्ष म्हणजे मुक्ती, सुटका, सगळ्यातून सुटका, जन्म मरणातून सुटका, पुन्हा पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम नको, त्याच्यातून पूर्णपणे सुटका. पण ती इतकी लवकर होत नाही ना, त्याच्यासाठी तर सगळे चालू असतं खटाटोप आपला हा सगळा. तर हे सगळ्यात मोठं आश्वासन दिलं आहे आपल्याला की मुक्ती मिळते, तुम्हाला मोक्ष प्राप्ती होते. हे काळो काळो का वाटतो, असू दे, हरकत नाही. तर हे गणेशाचे 4 हात आहे, चतुर्भुज आहे गणेश, त्याचे गणेशाचे 4 हात म्हणजे हे 4 पुरुषार्थ आहेत असं म्हणायला आपल्याला हरकत नाही.
हात गणेशाचे वरती असतात आणि 2 हात असे, एक असा वरदमूर्ती आहे गणेश हा. एका हात त्याचा आशीर्वाद देण्यासाठी आहे, दुसऱ्या हातामध्ये आपण शक्यतो मोदक ठेवतो. आपण 9व्या खंडामध्ये गणेशाच्या ध्यानाची मूर्ती कशी असावी त्याच्यामध्ये 4 हातांचं वर्णन मी केलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये हे 4 हात म्हणजे 4 पुरुषार्थ आहेत आणि त्या पुरुषार्थांचं प्रतीक म्हणून ते 4 हात सांगितलेले आहेत. 4ही पुरुषार्थ आपल्याला साधता यावेत म्हणून गणेश चतुर्भुज आहे असं गणकऋषी या ठिकाणी आपल्याला सांगतायत. आता आपण बघूया की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ जे आहेत त्याला धर्म म्हणजे नक्की काय. धर्म म्हणजे ह्यातल्या की ज्याच्यामुळे मानवाची, समाजाची, राष्ट्राची, विश्वाची धारणा होते तो धर्म. म्हणजे कुठल्या तरी एका समान विचाराने माणसं एकत्र जोडली जातात, बांधली जातात, एकत्र येतात आणि तो म्हणजे हा धर्म आहे. इहलौकिक आणि पारलौकिकाचा लाभ करून देतो आपल्याला तो धर्म. स्वार्थ आणि परमार्थाचा लाभ करून देतो तो धर्म. मग असे मी एकदा सांगितलं की स्वार्थ करता करता परमार्थ करणारे आपण माणसं आहोत, स्वार्थ सोडून परमार्थ करणारे आपण माणसं नाही. इहलौकिक आणि पारलौकिक दोन्हींचा संगम साधण्याचा आपण नेहमी प्रयत्न करत असतो, नुसतं पारलौकिकाच्या मागे आपण जात नाही. मग मी चांगल्या पद्धतीने माझं जीवन जगावं, इतरांनाही चांगल्या पद्धतीने जीवन जगता यावं यासाठी मी थोडंफार काहीतरी मदत करू शकते. आणि माझ्याप्रमाणे माझं जसं चित्त शुद्ध आहे तसं इतरांचं सुद्धा चित्त शुद्ध व्हावं आणि सगळ्यांची आत्मोन्नती व्हावी हे सगळी धारणा प्रत्येकाच्या मनामध्ये असली पाहिजे. आणि यासाठी प्रत्येक वर्तन माझं असलं पाहिजे, म्हणजे प्रत्येक कृती यासाठीच असली पाहिजे. आणि यासाठी सगळ्यांनी करायचं वर्तन म्हणजे धर्म. इतकी धर्माची सोपी व्याख्या गणकऋषी आपल्याला सांगतायत. आणि मग धर्माचा सगळ्यात हा परमोच्च बिंदू म्हणजे कुठला, तर आत्मसाक्षात्कार. शेवटी आपण आत्मोन्नतीकडे वळतो. आपण अथर्वशीर्षामध्ये बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की शेवटी आपल्याला काय साधायचं आहे, की आत्मसाक्षात्कार साधायचा आहे, आत्मोन्नती करून घ्यायची आहे, आत्म्याचा उद्धार करायचा आहे, शरीराचा उद्धार करायचा नाही. आपल्याला मुक्ती आत्म्याला मिळवून घ्यायची, शरीराला नाही. तर हा अंतिम बिंदू आहे. धर्म म्हणजे कर्मकांडाचं गाठोडं अजिबात नाही. धर्म म्हणजे तत्त्वज्ञानाचं भेंडोळं बिलकुल नाही. तर धर्म म्हणजे हे सांगितलेलं आहे की तो एक अनुभव आहे. आत्म्याला परब्रह्माची जाणीव होणं, आत्मा आणि परमात्मा यांचं मिलन होणं हे धर्म म्हणजे सांगितलेलं आहे. धर्माचरणामुळे प्रत्येक मानवाला भौतिक समृद्धता मिळून मोक्षलाभ होतो आणि हा इतरांवर अन्याय न होता मोक्षलाभ होणं याचं नाव धर्म आहे. की मला मोक्ष मिळवायचे म्हणून मी इतरांवर काहीही अन्याय करेन, इतरांचं काहीही झालं तरी मला त्याची पर्वा नाही, मला मात्र मोक्ष मिळाला पाहिजे, तर असा तो मिळत नाही. हा स्वार्थ झाला, हा परमार्थ झाला नाही. दुसऱ्याला त्रास देऊन मी काहीही मिळवायचं नाही असा धर्म आपला सांगत नाही. की माझ्याबरोबर इतरांचं सुद्धा भलं होऊ दे, भलं होऊ दे, माझ्या हातून नाही झालं तरी चालेल, पण माझी इच्छा तरी तशी असली पाहिजे की माझं चांगलं होतंय, माझ्याबरोबर इतरांचं पण चांगलं होऊ दे. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत् असं आपण म्हणतो. की माझं एकट्याचं भलं कर असं आपण कधीच म्हणत नाही. की आपली धर्माची प्रार्थनाच नाही. आपला धर्माची प्रार्थनाच इतकी सुंदर आहे की सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वांसाठी आम्ही मागत असतो. धर्म आपल्याला हेच सांगतो की धर्म म्हणजे स्वार्थीपणा नाही, धर्म म्हणजे अप्पलपटेपणा नाही, धर्म म्हणजे फक्त आपलं बघणं नाही. तर याचं नाव धर्म. की परब्रह्माची जाणीव होणं. धर्माचरणामुळे प्रत्येक मानवाला मोक्ष मिळाला पाहिजे ही जाणीव आपल्या मनामध्ये कुठेतरी असली पाहिजे. आणि ही समृद्धता होताना इतरांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय व्हायला नको हा हिंदू धर्माचा आग्रह आहे. म्हणून हिंदू धर्म म्हणजे काय आधी समजून घेतलं पाहिजे. आम्हाला हिंदू धर्म म्हणजे काय तो माहितीच नाही. आमचा धर्म हिंदू आहे एवढं फक्त आम्हाला माहिती, पण आमचा धर्म आम्हाला काय चांगल्या गोष्टी सांगतो या कुठे आम्हाला माहिती नाही. आमच्या धर्माचे 4 पुरुषार्थ आम्हाला माहिती आहेत, पण ते कसे आहेत, धर्म म्हणजे काय, काम म्हणजे काय, अर्थ म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. तर प्रत्येकाने नीतिमत्तेच्या चौकटीत राहून, आपण म्हणतो ना की समाजाला हे मान्य नाही, म्हणजे समाजाचा एक काहीतरी धर्म आहे, समाजात ह्या गोष्टी करून चालत नाही, किंवा समाजातील आपल्याला समाज नावं ठेवेल, समाज आपल्याला काय म्हणेल, लोक काय म्हणतील, लोकांमध्ये कसं दिसेल, हे जे आपण वागतो ना याचंच नाव धर्म आहे. फार मोठं काही नाही आहे धर्म म्हणजे काही. की समाजाला हे चालत नाही, समाजामध्ये असं वागलेलं चांगलं दिसत नाही. मग नीतिमत्तेच्या चौकटीत राहून सर्वांनी व्यवहार करायचे, सदाचार करायचा हे हिंदू धर्माचं सांगणं आहे. आणि हाच हिंदू धर्माचा आत्मा आहे. कोणतीही देवता, कोणताही उपासना मार्ग, कोणत्याही धार्मिक ग्रंथाचं वाचन हे करायला आपल्याला स्वातंत्र्य आहे.
आपला धर्म असं सांगत नाही प्रत्येकाने भगवद्गीताच वाचा म्हणून, प्रत्येकाने रामायणच वाचा, प्रत्येकाने महाभारतच वाचा, प्रत्येकाने गणेशाचीच उपासना करा, असं धर्म आपल्याला काही सांगत नाही. तर आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. तुमच्या मनाने तुम्ही कोणाचीही उपासना करा, काही हरकत नाही. कोणताही ग्रंथ वाचा, काही हरकत नाही. प्रत्येक व्यक्तीला हे उदार स्वातंत्र्य दिलेलं आहे. म्हणून आपला धर्म उदार आहे असं आपण म्हणतो. वेद, उपनिषद, गीता आहे हे आपले गौरव ग्रंथ आहेत. हा धर्माचा आपल्या गौरवशाली ही परंपरा आहे आपल्या धर्माची. हे सगळं फक्त आपल्या धर्मामध्ये आहे. वेदांची परंपरा ही फक्त आपल्या धर्मामध्ये आहे. गीतेची परंपरा फक्त आपल्या धर्मामध्ये आहे, आणखीन कुठेही नाही. उपनिषदही फक्त आपल्या धर्मामध्ये आहेत. हे आपण अभिमानाने सांगता आपल्याला आलं पाहिजे. धर्माच्या 4 गोष्टी आपल्याला. आता धर्म झाल्यानंतर आपण मधले 2 सोडूया आणि मोक्षाकडे जरा जाऊया, की धर्म आणि मोक्ष, धर्म अर्थ काम आणि मोक्ष, यातला हा धर्म आणि हा मोक्ष, या 2 संरक्षक भिंती आहेत असं आपण समजूया. आणि या दोघांच्या मध्ये काय राहिले? अर्थ आणि काम, हे 2 पुरुषार्थ यांच्यामध्ये आहेत हे समजूया आपण. हे इकडे तिकडे फार भटकतात. काम आणि अर्थ चंचल आहेत, त्यामुळे त्यांना इकडे तिकडे भटकायला नको म्हणून या 2 संरक्षक भिंती त्यांच्या बाजूला ठेवलेल्या आहेत आणि त्यांच्यामध्ये या दोघांना बसवून ठेवलेलं आहे. त्या दोघांची बंधनं अर्थ आणि काम करताना आपण पाळायची आहे. धर्म आणि मोक्ष. धर्माकडून जायचं आहे आणि मोक्षापर्यंत जायचं आहे. धर्माच्या साह्याने जायचं आहे. धर्माप्रमाणे आचरण करत करत मोक्षाकडे जायचं आहे. आणि म्हणून ते 2 पुरुषार्थ हे मध्ये ठेवलेले आहेत. या 2 संरक्षक भिंती आहेत. हे 2 आणि हे 2 त्यांच्यामध्ये बसवलेले आहेत. कारण कामप्रवृत्ती माणसाची वाढली की माणसाला माज चढतो, माणूस उन्मत्त व्हायला लागतो आणि त्याच्यामध्ये मग त्याला संता, संपत्ती, त्याच्याजवळचं असलेलं स्त्रीधन, त्याच्याजवळचं असलेली आणखीन काही जमीन जुमला, हे सगळं हे वाईट आहे. हे सगळं मोहाच्या पलीकडचं आहे. म्हणून त्याच्यासाठी हे 2 मध्ये बसवलेले आहेत. अर्थ आणि कामं हे माजलेले आहेत आणि म्हणून त्यांना या संरक्षक भिंती ठेवलेल्या आहेत. तरीसुद्धा अतिरेक झाला की या संरक्षक भिंती फोडून हे धर्माच्या आणि मोक्षाच्या 2 भिंती सोडून अर्थ आणि कामं बाहेर जाण्याचा सुद्धा प्रयत्न अनेक वेळेला करत असतात. की ती भिंतीसुद्धा त्यांची फोडायची इतकी तयारी असते, इतके ते उन्मत्त कधी कधी होतात. पण या दोघांच्यामुळे त्यांचं दमन करण्याचा प्रयत्न होतो आणि त्यांना कुठेतरी आवर घालता येतो आपल्याला. म्हणून गणक ऋषींनी असं सांगितलेलं आहे की प्रत्येक गोष्टीला धर्माचं अधिष्ठान हवं आणि मोक्षाकडे जायचं हे लक्षात हवं. मग तुम्ही अर्थप्राप्ती करा, कामप्राप्ती करा, काहीही करा, पण ते करताना लक्षात काय ठेवायचं की मी धर्मावर आधारित ह्या गोष्टी करेन आणि मोक्षाकडे जाण्यासाठी करेन. म्हणून हे विसरू नका. धर्म आणि मोक्ष हे विसरू नका. आणि म्हणून सांगितलेलं आहे की धर्म हा सगळ्यात उत्तम सांगितलेला आहे, अर्थ हा मध्यम सांगितलेला आहे, काम हा कनिष्ठ सांगितलेला आहे आणि मोक्ष तर सगळ्यात श्रेष्ठ महर्षी व्यासांनी सांगितलेलंच आहे की मोक्ष हा सर्वात श्रेष्ठ. हा क्रम महर्षी व्यासांनी लावलेला आहे, मी लावलेला नाही आहे. एकच गोष्ट सांगते, बराच कंटाळा आलेला दिसतोय सगळ्यांना, थोडंसं बोजड होतंय की काय मला कळत नाही आहे. हां, जाऊ दे. आर्य चाणक्य तुम्हाला चांगलं सांगतं म्हणून एकदम शांत. आर्य चाणक्य आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. कारण का मुलांची सवय असते ना, मुलं ही इतकी शांत अशी बसून ऐकत नाहीत तर कधी ती चंचलपणा करत असतात आणि आपण सगळे शांत बसून ऐकत असतो. म्हणून तर आपण काय होतं, विरोध करू शकत नाही, प्रतिकार करू शकत नाही. बाई कंटाळा आला आता पुरे असं म्हणू शकत नाही. मुलं म्हणतात बाई कंटाळा आला आता पुरे, आता गोष्ट सांगा एखादी. मुलांना सवय होती, माझ्या मुलाला मुलं सांगायची बाई आता एक गोष्ट सांगा, खूप कंटाळा आलाय, की मुलांना एक गोष्ट सांगायची. तशी तुम्हाला पण आता एक गोष्ट सांगते. चाणक्याचं नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. ह्या चाणक्याकडे एकदा, गोष्टही सगळ्यांनी ऐकली असेल, नाही असं नाही, गोष्ट नवीन नाही अजिबात. त्याच्याकडे एकदा चिनी प्रवासी आले. चाणक्य काम करत बसलेले होते, तेलाचा दिवा लावलेला होता बाजूला आणि काम करत बसलेले होते. आणि प्रवासी भेटायला आले. ते म्हणाले काय काम आहे? ते म्हणाले तुमच्याकडे खाजगी काम आहे का? हो. 2 मिनटं बसा म्हणाले, माझं काम संपवतो आणि मी तुमच्याशी बोलतो. म्हणून आर्य चाणक्याने हातातलं जे राजाचं काम होतं ते संपवलं आणि तो दिवा जो होता तो मालवला. दुसरा दिवा होता तेलाचा, तो लावला आणि म्हणाले बोला आता काय काम आहे तुमचं? वैयक्तिक काम आहे ना तुमचं माझ्याकडे, आता बोला काय काम घेऊन आला? त्याने विचारलं. बराच वेळ गप्पा झाल्या. पण त्या चिनी प्रवासाच्या मनामध्ये एक शंका मात्र कायम आली की यांनी हा दिवा विझवला आणि हा दिवा लावला, हा दिवा पण तेलाचाच आहे, हा दिवा पण तेलाचाच आहे, यांनी काय मिळवलं हे करून? शेवटी त्याला राहवलं नाही आणि त्याने विचारलं की एक शंका आहे म्हणाले, विचारू का? तर म्हणाले हो विचार ना. म्हणाले मी बोलायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा तुम्ही तुमचं काम संपवलं होतं आणि मग हा दिवा घालवला, मालवलात आणि हा दिवा लावला, असं का केलं?
म्हणजे माझी चर्चा चालू होती, पण माझं लक्ष म्हणे माझ्या मनात विचार मात्र तेच चालू होते सगळे. पण मला ते प्रश्नाचं उत्तर द्या म्हणजे माझं काम होईल. कोणाला सांगू का, मी जे काम करत होतो ना हे राजाचं काम होतं आणि त्या दिव्यात मी जे तेल घातलेलं हे राजाच्या खर्चाचं तेल आहे आणि तुम्ही माझ्याकडे खाजगी काम घेऊन आलेलं आहात, तर त्यामुळे मी ते तेल खर्च करू शकत नाही. म्हणून हे माझ्याकडचं तेल मी या दिव्यामध्ये घातलेलं आहे. तो दिवा मी लावला आणि त्या आता आपण खाजगी कामासंबंधी बोलतो, तेव्हा मला राजाचं तेल खर्च करायचं नाही. शिकू आपण याच्यातून काही? आपले राज्यकर्ते शिकतील का काही? लाल दिव्याची गाडी कशा कशासाठी वापरतात लोक, विमानातून प्रवास कशा कशासाठी करतात. ते तेल पण माझं, हे तेल पण माझंच. सिक्युरिटी हवी ना. सिक्युरिटी कशासाठी वापरायची? फक्त राजकीय कामासाठी नाही वापरायची. म्हणून म्हटलं की ही गोष्ट आहे. म्हणजे राष्ट्राचं काम आणि वैयक्तिक काम याच्यामध्ये मग श्रेष्ठ सदाचार वर्तन कोण झालं? कोणाचं झालं? चाणक्याचं झालं. धर्माने कोण वागले? चाणक्य वागले. चाणक्याने असं नसतं केलं, तिथे कोणीही बघायला नव्हतं, त्याच्यावर कोणाची देखरेख नव्हती, पोलीस पहारा नव्हता. हे मनाचं वर्तन, हे सद्वर्तन, हा मनाचा सद्विचार जो आहे, सद्विवेक बुद्धी जी आहे ही जागृत ज्याची असते तो असा वागतो, नाही तर नाही वागत. आम्ही सगळे सरकारी कामांसाठी असलेले कागद आम्ही कशासाठीही वापरतो. ऑफिसमधून विचारा कुठून घरात वस्तू असलेल्या असतात त्यातल्या सगळ्या कागद, पिना, टाचण्या, काय 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 सगळं सरकारी ऑफिसमध्ये काम करणाऱ्या माणसांच्या घरी सगळं सरकार दरबारीतून आलेलं असतं. आमचे राज्यकर्ते याच्यातून एकतरी शहाणपणा घेतील का? एका तेलाचा थेंबा इतका शहाणपणा तरी घेतील का वागताना? घेतला तर किती बरं होईल ना. कोणाला कळणार आहे? आणि कळणार आहे कोणाला? मी जे पेन सरकारी ऑफिसमधलं पेन आहे हे मी खाजगी कामासाठी पत्रव्यवहार करायला मी वापरलं, किंवा मोबाईल दिलेला आहे, सरकारने मला मोबाईल दिला आहे, मी सरकारी नोकर आहे म्हणून मला वापरण्यासाठी, हा मी खाजगी कामासाठी वापरला आहे, तरी त्याला कोणाला काही कळत नाही. पण माझी सद्विवेक बुद्धी मला काय सांगते आहे की हे वागणं माझं गैर आहे, हे महापातकच आहे. मगाशी जी महापातकं सांगितली ते महापातक अशी गोष्ट आहे. तर म्हणजे सांगायचं आहे काय की मोक्षासाठी आपण धर्म अर्थ जरूर सगळ्यांनी मिळवायचा आहे. अर्थाशिवाय चालत नाही मला माहिती आहे, पण तो अर्थ धर्माधिष्ठित मिळवावा. पैसा मिळवावा ना, पण धर्माधिष्ठित मिळवावा. सरकार दरबारी सरकारचं काम करून जेवढा योग्य पैसा आहे तेवढाच मिळवावा. आम्ही काय करतो माहिती नाही, बोलायचं नाही आपण काय करतो ते, कोण काय करतो, आम्ही खालून किती घेतो, वरून किती घेतो, आडून किती घेतो, गपचूप किती घेतो, बोलायचंच नाही. त्याच्याशिवाय कामच होत नाही आमचं. आणि मग कशी घरं भरतात नाही, कशी ऊर्जितावस्था येते ही आपण बघतो. एकेकाच्या घरी कसं कसं काय काय असतं ते. प्रत्येकाच्या बाबतीत म्हणत नाही मी, प्रामाणिक माणसंसुद्धा जगात आहेत म्हणून जग चालतं. मूठभर माणसं ही चांगली असतात, ढीगभर माणसंही वाईट असतात, पण जग चालतं ते मूठभर चांगल्या माणसांमुळे चालतं, ढीगभर वाईट माणसांमुळे चालत नाही. हे कायम लक्षात ठेवायचं असतं. तर मोक्षासाठी आपण जे प्रत्येक गोष्ट शेवटी अंतिम ध्येय आपलं काय आहे? मोक्ष हे आहे. मग मोक्षासाठी प्रत्येक गोष्ट करायची, पण ती धर्मावर अधिष्ठित करायची. मग अर्थसुद्धा मिळवा, कामसुद्धा करा, पण तो धर्माधिष्ठित करा आणि मोक्षासाठी करा. म्हणजे मग ते पातक होणार नाही तुमचं. असं करा. धर्म म्हणजे सदाचार. स्तोत्रपठण करा, चित्तावर संस्कार होण्यासाठी करा. फलश्रुती आपण बघतो आहोत. उत्तमोत्तम ग्रंथांचं वाचन करा. शुभ संस्कार मनावरती रुजतात, ऐकणाऱ्याच्याही मनावर रुजतात. मुलांचं लक्ष नसतं असं आपण म्हणतो, पण मुलांच्या कानावर पडलं की त्याचा नकळत त्यांना फायदा होतो. ते शुभसंस्कार रुजतात आणि खोलवरती जातात. शुभमंगल जे अशुभ आहे, जे अमंगल आहे त्याला बाहेर टाकून द्या. त्याला घरात थारा देऊ नका. एकाने थारा दिला, दुसऱ्याने त्याला पोचला, तिसऱ्याने दिला की सगळंच घर मग अशुभ, अमंगल आणि अविचारांनी ग्रासलं जातं सगळं. आणि मग सगळ्यांचंच वर्तन हळूहळू तसं व्हायला लागतं. कारण मग हे चांगलंच आहे केलेलं, हा करतो आहे. नवरा अशा पद्धतीने पैसा मिळवून आणतो आहे, बायकोच्या सगळ्या हौशीमजी पुरवल्या जातात, बाईही खुश होते, मुलांचं सगळं पुरवलं जातं, कोडकौतुक होतं जातं, मुलंही खुश असतात. आणि मग सगळ्यांना असं वाटायला लागतं की हे करणंच बरोबर आहे. तर असं होऊ नये. हे असे विचार मुलांच्या मनावर, घरावर, कुटुंबावर रुजता कामा नयेत. त्यांनी कुटुंबामध्ये शांतता, सौख्य नांदत नाही. तेव्हा धर्माचरणासाठी चित्त शुद्ध ठेवायचं. चाणक्यांसारखं सरकारचं तेल मी खाजगी कामासाठी वापरणार नाही, त्याला कोणी नियम सांगितला नव्हता, त्याच्यावर देखरेख करायला पोलीस पहारा बसवलेला नव्हता, पण तरी त्यांनी ते दिवा बंद केला आणि दुसरा दिवा लावला खाजगी कामासाठी. तशीच
अमंगल अविचार विचार जोपर्यंत मनामध्ये आहेत ना, अशुभ विचार, तोपर्यंत चांगले विचार मनामध्ये रुजणारच नाही. तोपर्यंत चांगले विचार मनामध्ये रुजतच नाही. जोपर्यंत वाईट घाण जी सगळी आहे, मलिनता ही जोपर्यंत बाहेर जात नाही, तोपर्यंत ते भांडं जोपर्यंत रिकामं होत नाही. या भांड्यात मला पाणी आहे, हे पाणी नको आहे मला, आता पाणी टाकून मला याच्यात दूध भरायचं आहे. पण हे जेव्हा पाणी यातलं बाहेर जाईल तेव्हा मी याच्यात दूध भरू शकते ना. जोपर्यंत त्याच्यात पाणी आहे तोपर्यंत मी याच्यात दूध ओतू शकत नाही आहे. मग ते पाणी बाहेर काढणं हे आधी मला करावं लागेल, तेव्हा मी याच्यात दूध भरू शकते. मग तशीच एक दुसरी गोष्ट सांगते आता. समर्थ रामदास आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. हे समर्थ भिक्षाटनाला जायचे, ओम भवती भिक्षांदेही म्हणायचे आणि मिळेल ती भिक्षा घ्यायची, सेवन करायची आणि तिचं चवीपरीने खायचं नाही. तर ते काय करायचे, जी मिळेल ती भिक्षा असेल ना, ती सगळी भिक्षा ते धुवायचे. हां, म्हणजे त्यातले चवीचा जो भाग असेल हा सगळा काढून टाकायचा. गोड, तिखट, तुरट, खारट, आंबट चव कुठलीही नाही. उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म, असं करून फक्त त्यातलं सार जे असायचं ते खायचे, सेवन करायचे. आणि म्हणून ते धष्टपुष्ट राहिले. कायम त्यांची तब्येत जी चांगली राहिली ती त्याच्यामुळे राहिली, कारण त्यांनी अन्नाचं सार खाल्लं. आपण त्याला काय करतो, सार जे आहे त्याला आणखीन चवीपरी आणण्याचा प्रयत्न करत असतो. चविष्ट कसं होईल, चमचमीत कसं होईल हे करण्याचा आपण प्रयत्न करतो. पण समर्थाने असं कधीही केलं नाही. समर्थ भिक्षाटनाला जेव्हा बाहेर पडायचे तेव्हा आता प्रत्येक ठिकाणी काय आनंदाने भिक्षा मिळत होती, पोटभर मिळत होती असं होत नव्हतं. काही ठिकाणी स्वागत होत होतं, काही ठिकाणी अपमानसुद्धा होत होता, अवहेलनासुद्धा होत होती, अहंकारसुद्धा डिवसला जात होता. तरीसुद्धा समर्थ भिक्षाटनाला जायचे. असे विविध अनुभव त्यांना यायचे. काही ठिकाणी स्वागत व्हायचं, काही ठिकाणी स्वागत व्हायचं नाही, काही ठिकाणी झिडकारलं जायचं, काही ठिकाणी अपमान व्हायचा, काही ठिकाणी डिवसलं जायचं, काही ठिकाणी मी तुला भिक्षा घालते आहे म्हणजे तुझ्यावर मोठी मेहरबानी करते, तुझं पोट भरते अशी भावना त्या भिक्षा देणाऱ्याच्या मनामध्ये असायची. समर्थांना ती बरोबर कळायची. असे अनुभव त्यांना येत होते. असेच फिरता फिरता एके दिवशी एका गावामध्ये गेले. गावामध्ये 5 घरं फिरले, भिक्षा मिळाली नाही. चिडले नाही, रागावले नाही, तसेच शांतपणाने तसेच शांत राहिले आणि दुसऱ्या गावाला गेले. तिथे मोठा वाडा बघितला आणि खात्री वाटली की इथे काहीतरी आपल्याला भिक्षा मिळेल. दारात उभे राहिले आणि ओम भवती भिक्षांदेही म्हणाले. एक बाई बाहेर आल्या आणि समर्थांना भिक्षा वाढली. समर्थांनी बघितलं, त्या बाईच्या चेहऱ्यावर एवढा अहंकार होता की या गोसावड्याला भिक्षा घालून मी त्याच्यावर मोठे उपकार करते की तुझं एक वेळची भूक मी भागवते, अशी भावना त्या बाईच्या मनामध्ये होती. समर्थांनी ती बरोबर ओळखली. पण तिला कुठे माहिती होतं की समर्थ भिक्षा कशी खातात ते. समर्थाने भिक्षा घेतली, लांब गेले. समर्थाने ती सगळी भिक्षा धुतली, अन्न सगळं धुतलं, त्याच्या सगळ्या चवी काढून टाकल्या आणि जे काय सार राहिलं ते सगळं सेवन केलं आणि असं राहिलं. काही दिवस त्या गावामध्ये समर्थांचा मुक्काम होता. रोज त्या वाड्यामध्ये भिक्षा मागायला समर्थ जात असत. आणि 2-3 दिवस झाले, 4 दिवस झाले, हिला वाटलं ह्या गोसावड्याला चटक लागली आपल्या घरच्या भिक्षेची, आपल्या घरचं अन्न ह्याला खूप आवडतं बहुतेक, तर आता ह्याची जरा मजा करूया. म्हणून ती म्हणाली, रोज मी तुम्हाला भिक्षा घालते, मला काहीतरी उपदेश द्या ना. समर्थ म्हणाले, योग्य वेळ आली की उपदेश देईन मी तुला. ती बरं म्हणाली. 2 दिवस झाले, उपदेश कधी देणार, योग्य वेळ आली की. परत 2 दिवस झाले, उपदेश कधी देणार, योग्य वेळ आली की. शेवटी एक दिवस म्हणाले, हो रोज काय मला हेच उत्तर देता, योग्य वेळ आली की, योग्य वेळ आली की. योग्य वेळ कधी येणार. समर्थ म्हणाले, उद्या देतो तुला उपदेश मी. बाई खुश झाल्या. दुसऱ्या दिवशी गोसावी येणार भिक्षा मागायला, म्हणून आज आपल्याला उपदेश मिळणार म्हणून खुश झाली. आणि आनंदाच्या भरामध्ये तिने चांगलं पायस बनवलं, म्हणजे खीर बनवली चांगली, सुकामेवा वगैरे घालून, ड्रायफ्रूट. श्रीमंत होतीच ती, अहंकार होताच जोडीला, म्हणून पायस बनवलं मोठं चांगलं छान. आणि गोसावड्याची वाट बघत बसली. समर्थ वेळेवरती आले. समर्थांच्या जवळ एक कटोरा होता. त्या कटोरामध्ये समर्थांनी चिखल, माती, घाण असं सगळं भरलं. अर्धा कटोरा भरला आणि ओम भवती भिक्षांदेही म्हटलं. बाई भिक्षा वाढायला आल्या, अगदी खुशीत आल्या, नटून थटून नथ बीत घालून, अगदी हातातमध्ये खिरीचं पातेलं बितेलं घेऊन आल्या मोठं चांगलं. आणि समर्थाने कटोरा पुढे गेला, माई भिक्षा घाला. अरे ह्याच्यात कशी भिक्षा घालणार, हा तर सगळी चिखल घाण्याने भरलेला आहे. पण माझ्याकडे कटोरा असाच आहे, ह्याच्यातच घाला भिक्षा. तो म्हणाले, नाही मी ह्याच्यात घालू शकत, माझी खीर फुकट जाईल, तुझ्यासाठी एवढी मी आज चांगली खीर बनवली आहे, एवढ्या सगळा सुकामेवा घातला आहे आणि इतकी चविष्ट खीर बनवली आहे, आणि ह्याच्यात घातल्यानंतर तू ती खाशील कशी, तुला खाता येणार नाही, माझी खीर फुकट जाईल रे बाबा.
तो म्हणाला, बाई काय सांगू तुम्हाला आता, उपदेश हवा आहे ना तुम्हाला, मग घाला याच्यात खीर. उपदेश हवा आहे ना. ती म्हणाली, मी नाही घालू शकत, मी उपदेश ह्याच्यामध्ये तुला मी खीर तुझ्या कटोऱ्यामध्ये घालू शकणार नाही. आधी तो कटोरा स्वच्छ करून ये, माझं पायस फुकट जाईल. तू उपाशी राहशील याच्यापेक्षा माझं पायस फुकट जाईल. तुझं खीर खराब होईल आणि ती तू कशी खाशील हा विचार मनामध्ये नंतर, पण माझं पायस फुकट जाईल. बाईला थोडंसं काहीतरी जाणवायला लागलं की हा वेगळं काहीतरी प्रकार आहे. मग समर्थ म्हणाले, एवढी जर काळजी आहे ना तुझ्या खिरीची, तुला जर काळजी आहे, या कटोऱ्यामध्ये जर चिखल घाण असताना तू खीर घालू शकत नाही, तुझ्या मनामध्ये किती घाण साठलेली आहे, ती घाण असताना मी तुला उपदेश नाही करू शकत. कटोऱ्यातली घाण जशी मला बाजूला काढायला सांगतेस ना, तशी तुझ्या चित्तामधली अहंकाराची घाण आहे ती आधी बाजूला काढ. मन स्वच्छ मनाने इथे माझ्याजवळ बस, मग तुला उपदेश. मग तिच्या लक्षात आलं की हे काय झालेलं आहे. आणि मग तिच्या लक्षात आलं की आज काहीतरी वेगळं का जाणवत होतं आपल्याला. ह्या गोसावड्याकडे बघून, गोसावड्याच म्हणायची त्याला, हे गोसावड्याच म्हणायची. ही समर्थांनी बरोबर ओळखलं, हा उपदेश तुला उपदेश हवा आहे ना, आधी सगळं मन स्वच्छ कर, चित्तामधली सगळी अहंकाराची घाण बाजूला काढून टाक, त्याशिवाय उपदेशाचं हे पायस, माझ्याकडचं पायस तुझ्या चित्तामध्ये जाणार नाही, तुझ्या कटोऱ्यामध्ये जाणार नाही. जसं माझं कटोऱ्यातली घाण काढल्याशिवाय तुझं पायस माझ्या कटोऱ्यात येणार नाही, तशी तुझी घाण काढल्याशिवाय तुझ्या चित्ताच्या कटोऱ्यामध्ये माझा उपदेश जाणार नाही. बाई समजल्या का? आधी ती खूप चिडली, असं म्हटल्याबरोबर थरकाप झाला तिचा, खूप चिडली, संतापली आणि म्हणाली, असं सांगतोस मला गोसावड्या तू. पण मग त्या लक्षात आलं की तिचं चुकलेलं होतं आणि मग तिचा सगळा अहंकार निघून गेला आणि समर्थांना तिने दंडवत घातला. आणि मग समर्थांनी तिला उपदेश केला. म्हणून धर्माधिष्ठित अर्थ, काम आणि प्राप्तीनंतर मग मात्र मोक्षाचा लाभ. कारण मोक्ष हा सर्वश्रेष्ठ पुरुषार्थ आहे. मोक्षमध्ये मुच हा मुख्य धातू आहे, बरोबर आहे ना. मुच आणि मुचपासून मग मुच मुंचती म्हणजे सोडणे, मोकळं करणे. आणि मग तसा हा मोक्ष म्हणजे सगळ्यापासून मुक्ती, सगळ्यापासून मुक्ती मोक्ष म्हणजे. आणि मोक्ष म्हणजे जन्म मरण सुख दुःख यांचा अनुभव आणि घेण्यापासून जीवाची सुटका करणं, जीवा आणि शिवाचं मिलन होणं, आत्मा आणि परमात्मा यांची एकरूपता होणं, ह्याला मोक्ष असं गणक ऋषी आपल्याला सांगता आहेत. हा आनंद ज्ञानाने मिळतो, म्हणून ज्ञानप्राप्ती करायची. आणि हे ज्ञानप्राप्ती म्हणजे आत्मानंदाची प्राप्ती, आत्मसाक्षात्काराची प्राप्ती. आणि ही ज्ञानमार्गाकडे गेल्याशिवाय होत नाही. आणि ज्ञानमार्ग कठीण आहे म्हणून भक्तिमार्गाने आपण ज्ञानमार्गाकडे नेहमी जातो आहोत. हा ब्रह्मस्वरूपाचा आनंद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. सगळा भेदभाव मिटवून टाकायचा आहे. सगळा भ्रम मनाचा जो आहे, बुद्धीचा जो आहे, हा सगळा भ्रम नष्ट करून टाकायचा आहे आणि बंधमुक्त व्हायचं आहे. आणि आत्मज्ञाने मोक्ष मिळवण्याचं एकमेव साधन आहे. आणि त्या मार्गाकडे आपली वाटचाल आपल्याला करायची आहे. आणि ओंकाररूपी गणेशाशी एकरूप होणे म्हणजेच मोक्ष मिळणे, असं शेवटी गणक ऋषी आपल्याला सांगत आहेत. आता सावधानतेचा एक इशारा गणक ऋषी आपल्याला येत आहेत. इदम अथर्व शीर्षम अशिष्याय न दे इदम अथर्व शीर्षम अशिष्याय न देयम यो यदि मोहात दास्यती स पापियान भवती. हे स्पष्ट करताना गणक ऋषींनी एक चांगला इशारा दिला आहे की श्रद्धा आणि आदर नसलेल्या माणसाला हे अथर्व शीर्ष शिकवू नये. सांगितलेलं आहे, इदम अथर्व शीर्षम अशिष्याय न देयम, देऊ नये. देऊ नये म्हणजे शिकवू नये. अथर्व शीर्षाविषयी, गणेशाविषयी ज्याच्या मनात श्रद्धा नाही, ज्याच्या मनात आदर नाही, ज्याच्या मनात भाव नाही, भक्ती नाही, त्याला हे शिकवू नये, स्पष्ट सांगितलेलं आहे. मनी नाही भाव आणि देवा मला पाव, असं काही उपयोग नाही. तर त्या मनामध्ये आदर असेल तरच त्याला ते शिकवावं, नाही तर शिकवू नये. आणि यो यदि मोहात दास्यती स पापियान भवती. जर एखाद्याने मनामध्ये कुठला लोभ ठेवून जर अथर्वशीर्ष शिकवलं, त्याच्यावर निरूपण केलं किंवा त्याच्याविषयी आणखीन काही सांगण्याचा प्रयत्न केला, आणखीन काही त्याच्यावर संबंधी मला काहीतरी माहिती आहे म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न करतो असं म्हणून जर सांगितलं, तर तो पापियान भवती, तर तो पापाला माणूस कारणीभूत होतो. म्हणजे कुठलीही अपेक्षा न ठेवता निरपेक्ष भावनेने हे अथर्वशीर्ष आपल्याला सांगायचं आहे, शिकायचं आहे, शिकून घ्यायचं आहे आणि शिकवायचं पण आहे. असं माझ्या मनात काहीतरी हेतू ठेवून अथर्वशीर्ष कोणीही कोणाला शिकवू नये असं सांगितलेलं आहे. तर तो महापापी होईल. जसं मगाशी महापातक सांगितलं, तसा इकडे महापापी सांगितला गणक ऋषींनी आपल्याला.
गीतेच्या अध्यायामध्ये सुद्धा 18व्या अध्यायामध्ये कोणी जर पूर्ण गीता ज्यांनी वाचली असेल किंवा त्यांना माहिती असेल तर गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये सुद्धा असंच सांगितलेलं आहे की गीतेतलं जे हे परम असं रहस्य जे आहे, हे रहस्य जो कोणी तपोहीन, भक्तिहीन आणि ऐकण्याची इच्छा असलेल्या माणसाला किंवा जो भगवंताची म्हणजे श्रीकृष्णाची निंदा करेल अशा माणसाला जर गीतेचं रहस्य सांगण्याचा आपण प्रयत्न केला समजा तर ते ज्ञान त्याचं फुकट जाईल. म्हणजे जो ज्ञानी माणूस स्वतःला समजतो आहे आणि जो निरूपण करतो आहे त्यांनी जर असं अश्रद्ध माणसाला, ज्याची श्रद्धा नाही, निष्ठा नाही, भक्ती नाही, प्रेम नाही, आदर नाही, अशा माणसाला जर सांगितलं तर त्याचं ज्ञानसुद्धा फुकट जातं. म्हणून आपण ऐकताना कुठेही काही ऐकायला जावं ना तेव्हा श्रद्धापूर्वक अंतःकरणाने ऐकावं, म्हणजे समोरच्या माणसाचा सुद्धा फायदा होतो. तर असं ज्ञान हे गुप्त ठेवायचं असतं, नाहीतर अशा माणसांना ते द्यायचं नाही, असं स्पष्ट गणक ऋषींनी सांगितलेलं आहे. असूयायुक्त, दोषयुक्त, नंतर श्रद्धायुक्त नाही अंतःकरण अशा माणसांना हे देऊ नये, कारण त्याचा काहीही उपयोग होत नाही. उलट देणाऱ्या माणसाचं ज्ञान मात्र त्याच्यामुळे कमी होतं, सत्कार्याचा त्याचा नाश होतो. म्हणून असं स्तोत्रसुद्धा कोणाला तरी शिकवू नये, ज्याला त्याच्याविषयी आदर नाही हे शिकवू नये. सहस्रावर्तनात यय्यं काममधिते तंतमनेन साधयेत, हे शेवटचंच वचन आहे. त्याच्यानंतर आम्ही थांबणार आहे. आजच्या व्याख्यानाची सांगता होईल, बरोबर वेळ होईल आपली. तर या अथर्वशीर्षाची सहस्रावर्तनं जर केली, अनेक ठिकाणी सहस्रावर्तनं होतात, गणपतीत होतात, संकष्टीला होतात, मंगळवारची होतात, वगैरे वगैरे वगैरे. तर त्यांनी ज्या ज्या इच्छा मनामध्ये धरलेल्या असतील, केलेल्या असतील, त्या सगळ्या पूर्ण होतील. म्हणजे सहस्रावर्तनं तुम्ही निष्काम भावनेने करा असं गणक ऋषी अजिबात सांगत नाही आहे. तुम्ही जर करता तर इच्छा कुठली मनामध्ये धरा, नाही असं नाही. आणि जर त्या श्रद्धेने तुम्ही अंतःकरणाने जर ते काम केलं तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, असं गणक ऋषी आपल्याला सांगता आहेत. आता शेवटी गणक ऋषी पुन्हा असं म्हणतात की जो खरा उपासक असतो, जो खरा भक्त असतो, त्याची इच्छा काय असते? अशी काही नसतेच. त्याच्या मनामध्ये अशी इच्छाच नसते. जो खरा उपासक आहे, जो खरा भक्त आहे ना, त्याच्या मनामध्ये अशी इच्छाच नसते. त्याच्या मनामध्ये स्वार्थ नसतोच, त्याला भौतिक सुखाची आसक्ती नसतेच, त्या लौकिक सुखाची ओढ त्याला नसतेच. तो परमार्थाकडेच वळलेला असतो, त्याला परमात्म्याचीच ओढ लागलेली असते. त्यामुळे त्याच्या मनामध्ये अशी इच्छा नसतेच. मग आपण जेव्हा सहस्रावर्तनं करतो, आपल्या घरी करायची इच्छा झाली समजा, तर आपणही मनामध्ये विचार करायचा की अरे खरंच आपण काही इच्छा मनामध्ये धरून करतो आहोत का आपण निष्काम भावनेने करतो आहोत. निष्काम भावनेने केली तर फारच छान, पण जर एखादी इच्छा मनामध्ये धरून जरी तुम्ही केलीत तरी ती तुमची इच्छा पूर्ण होईल, असं गणक ऋषी आपल्याला याच्यामध्ये सांगता आहे. स्वामी विवेकानंदांची एकच गोष्ट सांगते. स्वामी विवेकानंद हे देवीचे अतिशय भक्त होते, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि खऱ्या उपासकाची भावना कशी असते त्यासाठी ही गोष्ट सांगायची आहे मला, बाकी काही नाही. विवेकानंदांचं आयुष्य हे काय अगदी सुखासीन, अगदी ऐशारामात वगैरे गेलेलं नव्हतं. संसारामध्ये अनेक अडचणी होत्या, ताप होते, आईची काळजी होती, भावाची काळजी होती, पैसा मिळवण्यासाठी घराबाहेर पडलेले होते. थोडंसं धन मिळालं, पण तेवढ्याच्या धनाने एवढी गरज भागण्यासारखी नव्हती. धनाची अतिशय आवश्यकता होती, तात्पुरती गरज भागली, पण आई आणि भाऊ यांचं पोषण कायमच्या स्वरूपामध्ये करायचं होतं आणि त्यासाठी काही तजवीज होत नव्हती. आणि अन्नवस्त्राच्या अभावी आपले आई आणि भाऊ आपले दुःखी आहेत. स्वतः तर ते होतेच, पण आई आणि भाऊ दुःखी आहेत, त्यांची गरज मी भागवू शकत नाही, ही टोचणी त्यांच्या मनाला कायमची लागलेली होती. आणि अशा वेळेला त्यांच्या मातेची त्यांना आठवण झाली, म्हणजे आईची नाही, जगदंबेची. त्यांची आठवण त्यांना झाली. आणि ठाकूर नावाचे गृहस्थ होते, तो ईश्वराचे, त्या देवीचे परमभक्त होते. आणि तो जगदंबा जी आहे ना, ही ठाकूरांचं सगळं ऐकतात, असं स्वामी विवेकानंदांची एक धारणा होती. तेव्हा त्यांना असं वाटलं की आपण अनेक वेळा जगदंबेला जवळ मागितलेलं आहे काहीतरी, पण जगदंबा काही आपली इच्छा पूर्ण करत नाही. तेव्हा आपण आता या ठाकूरांकडे जाऊया आणि त्यांना सांगूया की तुम्ही माझ्यासाठी या देवीकडे काहीतरी मागा, म्हणजे मग देवी ती इच्छा पूर्ण करेल, कारण तुमचं देवी ऐकते. म्हणून गेले एक दिवस ठाकूरांकडे. ठाकूरांना म्हणाले एक प्रार्थना आहे तुमच्याकडे. काय? तर म्हणाले देवीचं दर्शन घ्यायला तुम्ही जाता आणि तुम्ही मागता काहीतरी आणि तुमची इच्छा देवी पूर्ण करते. तर माझ्या आईसाठी आणि भावासाठी काहीतरी माझ्या वतीने प्रार्थना करा आणि देवी तुमचं नक्की ऐकते. तेव्हा ते सुखी राहिले पाहिजेत अशी माझी इच्छा आहे, म्हणून तुम्ही माझ्यासाठी थोडी प्रार्थना करा. तर ठाकूर म्हणाले नाही, मी नाही तशी प्रार्थना करणार तुझ्यासाठी वगैरे. तो म्हणाले का तू देवीचा भक्त आहेस, तुझ्यावर देवीची कृपा आहे, तर तुझ्या आईवर म्हणजे देवीवर तुझा विश्वास नाही का, जगदंबेवर? तो म्हणाला नाही, विश्वास आहे,
पण ती माझं ऐकत नाही. मी अनेक वेळा सांगून बघितलं पण तरी ऐकत नाही. मग पुन्हा एकदा सांग. नाही ऐकत तर एकदा आणखी एकदा सांगून बघ. आज रात्री जा देवीच्या दर्शनाला आणि प्रार्थना कर आणि मग सांग. आज रात्री जाऊन कर बघ, तुझी इच्छा कदाचित आज पूर्ण होऊ शकते. विवेकानंदांना म्हटलं बघूया, ठाकूर सांगतायत तर आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे. तर आज रात्री एका पहिल्या प्रहरामध्ये रात्रीच्या आपण देवीचं दर्शन घ्यायला जायचं आणि म्हणून देवी तुझी इच्छा बघ आज कदाचित पूर्ण करेल. त्याला आनंद झाला, सुखी झाले, आनंदी झाले आणि म्हणाले चला आज रात्री देवी माता मला दर्शन देणार, तुला दर्शन देईल देवी आज, असं ठाकूरांनी सांगितलं. ठाकूरांवर विवेकानंदांचा विश्वास होता आणि म्हणाले चला आज देवीची आता मला दर्शन होणार, देवी मला दृष्टांत देईल आज, तेव्हा देवीच्या दर्शनाला जाऊया. म्हणून गेले तर सगळ्या गोष्टींचा इतर विसर पडला आणि आईवर विश्वास होता आणि दर्शन घडलं. आई प्रत्यक्ष आपल्याशी बोलते असा भास झाला. आई दर्शन देते, माझ्याकडे बघते असा भास झाला आणि प्रेमाचं अतिशय कारुण्याने अतिशय, आणि आई तर अतिशय सुंदर मूर्ती होती देवीची, तर ती अतिशय वात्सल्याने माझ्याकडे बघते असा त्यांना भास झाला. प्रेमानं हृदय उचंबळून आलं आणि म्हणाली देवी आई तुला काय हवं ते माग म्हणाली. विवेकानंदाच्या चंद्रनातून काय बाहेर पडलं? ज्ञान, भक्ती आणि वैराग्य दे. काय मागायला गेले होते आणि काय मागून आले? मागितलं तरीही जाणीव नाही कशाची. आई ज्ञान, भक्ती आणि वैराग्य दे. डोळे मिटले, परत आले. ठाकूर म्हणाले झालं देवीचं दर्शन झालं? हो म्हणाले झालं. तरीही विसरून गेले होते आपण काय मागायला गेले होते. मागितलंस का काय मागायचं होतं ते? हो मागितलं ना. काय मागितलंस? ज्ञान, भक्ती आणि वैराग्य दे. अरे मला तर वेगळंच मागायला सांगितलं होतंस तुझ्यासाठी आणि तू काय मागून आलास हे भानच नाही राहिलं म्हणाले. विसरून गेलो. परत जा दर्शनाला. 3 वेळा दर्शनाला गेले. 3 वेळा दर्शनाला गेले. 3 वेळेला देवी बघते. आणि 3 वेळेला प्रत्येक वेळा तोंडातून शब्द तेच येत आहेत. आई ज्ञान, भक्ती आणि वैराग्य दे. आई ज्ञान, भक्ती आणि वैराग्य दे. खरा साधक उपासक जो असतो तो असा असतो. सहस्रावर्तनात यय्यं काममधिते तंतमनेन साधयेत. खरा उपासक जो असतो, खरा भक्त जो असतो, हा गणेशाची सहस्रावर्तना करत असताना त्याच्या मनात कोणतीही भावना असूच शकत नाही. आणि जर यदा कदाचित असली तर ती गणेश पूर्ण करतो. हेच या गोष्टीतून मला सांगायचं आहे की विवेकानंदांची चित्तशुद्धी झालेली होती म्हणून त्यांच्या तोंडातून देवीजवळ काहीही मागता त्यांना नाही. तर असा भक्त आणि असा उपासक जो खरा असतो ना, हा स्वार्थासाठी काहीच मागत नाही, भौतिक सुखासाठी काहीही मागत नाही, सांसारिक सुखासाठी काहीही मागत नाही. स्वार्थाचा लवलेश त्याच्या मनामध्ये नसतो. तो पारमार्थिक सुखाचीच मागणी करतो. कारण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असं आपण म्हटलेलं आहे. असे झालं संपत असं जे आहे ते अशा या विभूती असतात. आणि म्हणून आपण जेव्हा गणेशाची प्रार्थना करतो तेव्हा गणेशाकडे आपण काय मागायचं आहे ज्याचं त्यांनी ठरवायचं. पण सगळ्यांसाठी आपण एकच मागूया, सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. मोरया. गरम पाणी आलं? झाला ना 1.5 तास बरोबर. 122. अंदाज होता 1.5 तासाचा.